नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। मी अप्पा आत्नुरे। आज आपण कंबाईनची जी काय आता आपली परीक्षा झालेली आहे, ओके, तर सध्या जी आता सप्टेंबर 2023 मध्ये मेन्स आहे, जे आताची 23 ची प्री पास होणारे विद्यार्थी जे मेन्सला आहेत, ओके, त्या मेन्सच्या विद्यार्थ्यांसाठी मी या ठिकाणी आलेला आहे, ओके, की मेन्सचा अभ्यास नेमकं कसं केला पाहिजे, मराठी इंग्रजीचा अभ्यास म्हणजे पहिला पेपर आणि दुसरा पेपर कशा पद्धतीने मॅनेज केलं पाहिजे म्हणजे जेणेकरून आपला मॅक्सिमम स्कोर येईल, ओके। तर पहिल्या पेपरला खरंच जास्त वेळ दिला पाहिजे का की मराठी इंग्लिशला जास्त वेळ दिला पाहिजे, बरेच प्रश्न आहेत या ठिकाणी मी अगदी क्लिअर करणार आहे प्रत्येक पॉइंट। तर बरेच जण म्हणत असतील की सर एवढे दिवस तुम्ही कुठे होते, तर माझे वैयक्तिक वेगवेगळे प्रश्न आहेत, खरंच आहेत, ओके। बऱ्याच जणांना खोटं वाटते पण असो, तर त्यावर मी जास्त चर्चा करत नाही। तर बघा काय रे बघा, तर आता आपला यावर काय कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी काय करावं, मग त्यातल्या सध्या मुख्यला आहे अशी वाटणारी जी विद्यार्थी आहेत, म्हणजे वाटणारी म्हणजे काय लिहिलं मी असं की तुमचा रिझल्टच लागल नाही की मी मुख्यला असं कसं म्हणू शकता की जे करे कोणी पण असू शकते, जर 30-32 असेल तरी तो क्लर्कला असू शकतो। म्हणजे कंबाईन गड व आणि कड क च्या मेन्सला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी किंवा असू म्हणजे आहे असं वाटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी या पहिला सेशन ठेवलाय। फर्स्ट सेशन जो असणार आहे तुमचा, तर तो कोणासाठी असणार आहे की जे विद्यार्थी आता ज्यांना वाटतंय की सध्या मुख्यला आहे असं ज्यांना वाटतंय त्यांच्यासाठी हा पहिला सेशन असेल। आणि दुसरा सेशन यांच्यासाठी असेल की 2024 ची तयारी जे करतायत तर त्या विद्यार्थ्यांनी 2024 करत करत सरळ सेवा करावी का, तर त्याच्यावर असणार आहे, ओके। तो उद्या 6 वाजता पडेल सर, ओके। आज काय, आज जे मेन्सला विद्यार्थी आहेत मुख्यला आहेत यांच्यासाठी मी बोलतोय, ओके। मग मराठी इंग्रजीचा अभ्यास कसा करावा, तुम्हाला काय हक्क सर मराठी इंग्लिश सांगायचा। महाराष्ट्रामध्ये मी माझा गर्व करत नाही, महाराष्ट्रामध्ये 1984 पासून 2023 पर्यंत जे काय आहे पुस्तक आपण पहिल्यांदा आणलंय, ओके। जे काही एकत्र 84 पासून मराठी आणि इंग्रजी एकत्र आणलंय, मग त्यामुळं थोडासा तरी हक्क बनत असेल ते सगळं कंपाईल करताना किंवा त्याचा एक्सप्लेन करताना थोडं तरी काही माहीत झालं असेल, बरोबर। त्यामुळं ते कशा प्रकारे मार्क घेतलं पाहिजे हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेला आहे। निश्चिंत तर मुख्यच्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या आता, तर कंबाईन जो झालेली आहे आता, तर कंबाईन गट ब करे गट ब आणि क वेगवेगळा नाहीच, ओके। करे ब आणि क चा मेन्सचा सिलेबस सेमच आहे, करे गट ब आणि जो मेन्स आहे दोघांची मेन्स सेम आहे सिलेबस। तर याच्यामध्ये बघा तर काय आहे ते आपण पहिलं बघू, तर कशा प्रकारे भर दिलं पाहिजे याच्यावर बघायचं आपल्याला। तर पेपर 1 जो आहे, पेपर पहिला जो कोणता आहे रे, एक मराठी आहे आणि दुसरा इंग्रजी आहे, बरोबर। आता पेपर 1 हा 100 प्रश्न असणार आहेत आणि 200 मार्क आहेत, बरोबर ना रे, 200 मार्क्स आहेत। असो मराठी आणि इंग्रजी। आता इथं मात्र काय रे, पेपर 2 जो आहे तर पेपर 2 मध्ये अनेक विषय आहेत, ओके। मग पेपर 2 मध्ये काय, भूगोल आहे, इतिहास आहे, सगळं समोर सिलेबस दिलेलाच आहे मी, ओके। इतिहास, भूगोल, विज्ञान पण आहे, प्रीचं जवळपास सगळं आहे, विज्ञान आहे, इको आहे, ओके, करंट आहे, लॉ आहे, त्यानंतर काय रे एन्व्हायरमेंट आहे, IT आहे, रिमोट सेन्सिंग आहे, त्यानंतर मॅथ आहे, रिझनिंग आहे, स्टॅटिक्स आहे, भूगोल, इतिहास, भूगोल, विज्ञान आणि पॉलिटी आहे, एवढी सगळी विषय आहेत। मग एवढं सगळं करून पण किती रे, 100च प्रश्न आहेत आणि किती रे, 200च मार्क आहेत। म्हणजे एका प्रश्नाला किती मार्क आहेत, एका प्रश्नाला 2 मार्क आहेत। सिलेबस सेम आहे ॲज इट इज, ओके। आता मराठीमध्ये मग 3च पार्ट आहेत बघा जनरली, काय रे, एक तर व्याकरण आहे, ते सेमच आहे दोन्हीकडे, व्याकरण मी असं करतो सेम डायरेक्टली, ओके। बघा इथंही व्याकरण, शब्दसंग्रह आणि काय उतारा, पॅसेज, ओके, व्होकॅब्युलरी आणि ग्रामर।
मग इथं ग्रामर काय रे, हे 50 प्रश्न आहेत इथंही, आणि इंग्लिशचे ही 50 प्रश्न आहेत. पूर्वी काय होतं रे, मराठी 50 आणि इंग्रजी 30 प्रश्न होते आणि GS 20 होतं, पण आता चेंजेस झालेले आहेत. मग नेमकं काय केलं पाहिजे म्हणजे मराठीमध्ये मला 45+ येतील. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की इथं मराठीमध्ये 40 का रे 45+ घेणं इतकं सोपं नाही, त्याच्यासाठी कष्ट घ्यावी लागतात. आणि इंग्रजीला 40 पर्यंत जाणं का रे, जर जे जेमतेम पोरगा आहे त्याने 30+ जाऊ शकते, पण कसं केलं पाहिजे म्हणजे जाऊ शकते हे महत्वाचं आहे. आता बरीच पोरं काय करतात, आता इंग्लिश काय करायचं रे, चल रे एक न्यूजपेपर आण वाच, परीक्षा 2 महिन्यावर न्यूजपेपर वाचत बसते. आता कोणतरी सांगते अरे काय कर, ते रेनॅन मार्टिन वाचून काढ, मग ते घेते रेनॅन मार्टिन घेते, मग पुरं वाचून काढते, काय कळना माथीना. बरेच पोरं असे असतात, म्हणजे मी कळणाऱ्या पोरांसाठी बोलत नाही, ज्यांना खरंच कळत नाही अशी 70% पोरं आहेत. 60 ते 70% पोरं आहेत की ज्यांना खरंच ते कळत नाही. मग कळत नाही म्हणून सोडून टाकायचं का? एवढं मेहनत केली, प्रीची परीक्षा आहे, मेन्स मध्ये हा विषय 50 मार्काला आहे, आता मला मार्क घ्यायचे आहेत, मग नेमकं काय केलं पाहिजे हा मुद्दा आहे. मग याचा अर्थ असा आहे का, बरीच शिकवताना पण काय करतात की सेंटेन्स, मग त्या सेंटेन्सचा अर्थ सांगतात मराठीत, चला बघा हे अर्थानुसार हे आहे, त्याला अर्थच कळत ना, तुम्ही शिकून काय फायदा आहे? अर्थच कळत नाही तर शिकून त्याचा अर्थ जरी तुम्ही सांगितला त्याचं उत्तर हे आहे, काय कळणार आहे? बरोबर का? अर्थ न कळता उत्तर कसं काढलं पाहिजे? जरी तुम्हाला काय काही अर्थानुसार 2-3 प्रश्न जरी असली तर मॅक्सिमम प्रश्न ही व्याकरण आहे. व्याकरण हे नियमाने बनलेलं असतंय. थोडंफार नियम, थोडेफार काय रे प्रिव्हियस इयरची क्वेश्चन सोडून आपलं लॉजिक डेव्हलप होते, त्या आधारे तुम्हाला मॅक्सिमम प्रश्न निश्चिंत सोडवता येतील, याची मी शाश्वती देतो. कुठं तुम्ही कष्ट घेतलं पाहिजे? निश्चिंत या ठिकाणी घेतलं पाहिजे. इथंही काय केलं पाहिजे? PYQ मॅक्सिमम. आणि व्याकरणालाही एखादी कुठलीही नोट्स वापरा, किंवा मग काय रे पालायनसुरी वापरा, काही वापरा, पालायनसुरी वापरा, तुम्ही कोणतेही वापरू शकता, पण किंवा एखाद्या कुठल्याही क्लासचे नोट्स वापरा आणि नोट्स एक टॉपिक नोट्स मधला वाचायचा आणि डायरेक्टली PYQ सोडवा. मॅक्सिमम PYQ हेच आपलं काय रे गमक आहे यशाचं, PYQ मॅक्सिमम. मग ते उतारालाही सेम तसंच करायचं. प्रिव्हियस इयरची जी काय प्रिव्हियस इयरची जी काय क्वेश्चन्स आहेत, उतारा आहे ते सोडवायचं, डायरेक्टली घ्यायचं सोडवायला. पण कुठले घ्यायचे? भाषा विषयाचेच घ्यायचे. इथं कोणतं घ्यायचं बघा, ना तो CSAT मधले घेशील वाट लागन तुझी, भाषा विषयामधले घेतले पाहिजे. कुठले? भाषा विषयातले घेतले पाहिजे. मग ही गोष्ट लक्षात ठेवा, इथं मात्र मॅक्सिमम वेळ द्या. मी पुन्हा सांगतोय बघा, इथं किती करता ठेवला रे यांनी. मग इथं मार्क घेणं सोपं आहे का? स्टॅटिक्स आहे, एन्व्हायरमेंट आहे, IT आहे, रिझनिंग आहे, लॉ आहे, मॅथ रिझनिंग आहे, रिमोट सेन्सिंग आहे, अनेक गोष्टी या ठिकाणी इन्क्लूड केल्यात. इकॉनॉमिक्सचा सिलेबस बघा काढून किती मोठा आहे. मी मग सॉरी वाचायचंच नाही का? अरे बाबा वाच रे, पण याला कमी वेळ दे, कारण ऑलरेडी तो पॉलिटी प्रीला केलेला आहेस, भूगोल केलेला आहेस, इतिहास केलेला आहेस, विज्ञान केलेला आहेस, तंत्रज्ञान नवीन जे आहे ते वाचना. पण तरी पण इथं जास्त वेळ देते का? तर त्याला दिसते इथं लय पॉइंट आहेत, पहिले हे करते, इथं 2च पॉइंट आहेत, आपण कधी पण कव्हर करू शकतो. मग ते काय करते, इथं देते 7 तास रोज वेळ आणि इथं देते 3 तास वेळ, आणि इथंच याची बत्ती गुल होते, आउट होते परीक्षेमध्ये. मग काय केलं पाहिजे ते विचारते. भाऊ सांग रे इतिहासाला काय वाचू? ते सांगते इतिहासाला तुम्ही ही पुस्तक वाचा, आणि महाराष्ट्र इतिहासासाठी हे वाचा, इतिहास भूगोलासाठी हे वापरा. मग एक काय महाराष्ट्रासाठी वेगळं, भारताच्या इतिहासासाठी वेगळं, मग 2-3 पुस्तकं आणून ठेवते आणि वाचून काढते, मॅक्सिमम वाचून काढते. ते इतिहासाचे पुस्तक वाचायला 8-10 दिवस घालवते, 10 दिवस 15 दिवस, मग मार्क काहीच नाही. मग एका विषयाला 10 ते 12 प्रश्न खूप झाले इथं, कळलं का? येतात प्रश्न तेवढे, आणि त्यातून तुम्हाला किती येतात हे बघा ना. म्हणून काय सांगतोय, सोर्सेस कमी ठेवा इथं. मी म्हणत नाही की आपले सोर्सेस कमी आहेत, नोट्स वापरू का? तुझ्या मनावर आहे बाबा, मी म्हणणार नाही काय तुला, काही वापर, मी सांगणार नाही. या ठिकाणी आलोय मी कायसाठी आलोय की बाबा कसा अभ्यास केला पाहिजे. ओके, मग इथं तुम्ही पॉलिटी असेल, कमी मटेरियल वापरा. जे काय तुम्ही वाचलेलं आहे ते तुम्ही काय, जे काय रिव्हिजन पूर्वी जे काय वाचलेलं आहे ते अंडरलाईन केलं आहे ते रिवाइज करून घ्या. इथं मॅक्सिमम वेळ देऊ नका, इथं मिनिमम वेळ द्या. दररोजचा जो काय जुलै असेल, पूर्ण जुलै महिना ही इथं जास्तीत जास्त 3 ते 4 तास वेळ द्या. मित्रांनो, मी तुम्हाला पुनश्च बोलतो, याच्या अगोदरही मी टेलिग्रामला सांगितलं होतं. आणि इथं किती वेळ दिला पाहिजे? मग इथं रोज 6 ते 7 तास वेळ दिला पाहिजे मॅक्सिमम. अल्टरनेट डेला मराठी एका दिवशी, इंग्रजी एका दिवशी. का? तर या विषयामध्ये इथं पेपर 1ला 75 प्रश्न बरोबर आणणं काही अवघड नाही. 75+ प्रश्न बरोबर आलीच पाहिजे.
तरच रिझल्ट येतो, अन्यथा रिझल्ट येत नाही. इथं मार्क, अरे इथं येतच नाहीत मार्क. मी सांगतोय तुम्हाला, इथं जर 55+ स्कोर असेल तर बेस्ट स्कोर असणार आहे तुमचा यावेळेस. ओके, तिथं पूर्वी काय PSIचं मी सर 80 घेतले सर, 75. अरे लॉ होता म्हणून तू इथं पेपर 2 ला 75+ मार्क पडलेत. आता घेऊन दाखव बघू, ये माझ्या समोर. नाही पडणार, निश्चिंत नाही पडणार, हे मी तुम्हाला शाश्वती देतो. म्हणजे याचा अर्थ इथं करू नका असं म्हणायचं नाही. स्टॅटिक्स वाचून घ्या, नवीन आहे तुमचे, सॉरी प्रश्न सॉल्व करा. त्यानंतर काय रे IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मग काय करायचं, कोणत्या विषयाला काय करायचं मी सगळं सांगतो. ओके, सुरुवात आपण मराठी, मग त्याच्यातलं काय शब्द, त्याचे कुठले टॉपिक, कशावर भर द्यायचं, इंग्रजी, प्रत्येक मी टॉपिक घेतोय आणि टॉपिकनुसार सांगतोय. पण लक्षात घ्या, इथं मॅक्सिमम वेळ द्यायला पाहिजे, इथं मिनिमम वेळ द्यायला पाहिजे. कळलं का हे? मग इथं सोर्सेस पण कमी ठेवायचं. मग करंटसाठी काय करू सर? करंटसाठी काय केलं पाहिजे? मग करंटसाठी एक इयरबुक करा 22 मागचं, आणि आताचे जे काय चालू आहेत सप्टेंबरपर्यंत, जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत, ते 3-3 महिन्याचे जे काही येतील ते वाचून घ्या. सर कोणतं वाचू इयरबुक? तुझ्या मनावर जे वाच, तुला जे काय आता मागं जे काय ज्याच्यामधून जास्त आउटपुट निघालं ते वाच, बरोबर ना? त्यानंतर लॉ, माहिती अधिकार आणि लोकसेवा हक्क अधिनियम, 2 लॉ आहेत. तुम्हाला वाटलं तर बेर ऍक्ट काढा, बेर ऍक्ट म्हणजे गव्हर्नमेंटचा ऍक्ट काढून वाचा. ओके, किंवा मग एखादं पुस्तक वापरा लॉसाठी आपलंही पुस्तक आहे, करंटचंही आपलं आहे, पण तुम्हाला जे वाटलं ते वाचा, मी असं म्हणत नाही तुम्हाला. त्यानंतर काय रे बघा, एन्व्हायरमेंट 11वी 12वीचं पुस्तक वापरा. एन्व्हायरमेंटचं जणी काय स्पेशलायझेशन तुम्हाला विचारणार नाहीत, मग खूप काय 2 ते 3 प्रश्न असणार आहेत, मग तिथं जास्तच करत बसते. मग एन्व्हायरमेंटसाठी केवळ 11वी आणि 12वीचे पुस्तकं व्यवस्थित वाचा, त्याच्यावर 100% 2-3 प्रश्न तुमचे सुटतील. ओके, त्यानंतर IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती संप्रेषण जे आहे, तंत्रज्ञान, त्यासाठी प्रिव्हियस इयरची केवळ प्रश्न वाचा, त्याच्या पलीकडे काही करू नका. केला तरीही मार्क येत नाहीत, 3-4 प्रश्न जे काय विचारतात ते. आणि रिमोट सेन्सिंगला सेम सांगतोय, वाटलंच तर करे सुमन सोळंकी सरांचं बघून घ्या, जे काय त्यांचे 10 पेजेस असतील, त्यांचं एक वेगळं पुस्तक त्यांनी काढलं होतं, किंवा मग काय सरळ प्रिव्हियस इयरची प्रश्न बघा. ओके, आणि करंटला तुम्हाला सांगितलंच, इकॉनॉमिक्स असे, विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल किंवा पॉलिटी असेल, पूर्वी जे प्रीला तुम्ही रेफर केलेलं आहे, प्रीसाठी जे रेफर केले टू बी कंटिन्यू करा. सेम आहे, फक्त इकॉनॉमिक्सला तुम्हाला एक्स्ट्रा मटेरियल वाढवावं लागेल. सहकारसाठी मग पायाभूत सुविधा, इथं थोडेफार एक्स्ट्रा पॉइंट आहेत. पायाभूत सुविधा असेल किंवा ऍग्रिकल्चरचा पार्ट असेल, ओके, कृषी असेल, हे जे आहेत हे राज्यसभा मेन्सचे आहेत रे. मग यासाठी तुम्ही देसलेचं पार्ट बघू शकता, पार्ट 1 वगैरे देसले सरांचा. ओके, देसले सरांचा बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे इकॉनॉमिक्स असेल, विज्ञान असेल, ओके, इकॉनॉमिक्ससाठी तुम्ही कोळंबे सर किंवा देसले सर या दोन्हीपैकी कुठलंही एक बघू शकता. ओके, मग इथं पॉलिटी, भूगोल, इतिहास, विज्ञान, इकॉनॉमिक्स जे काही आहे बघा, मी तर म्हणतोय मिनिमम मटेरियल वापरा. मी तर सरळ तुम्हाला सजेस्ट करेल, सगळ्यात बेस्ट जर सोर्स काय तुम्हाला, तर नोट्स वापरा, सरळ. मी माझ्या हेतून म्हणत नाही, का तर हे कमीत कमी मटेरियल आहे, कारण हे कमी वेळेत होईल. आपला 3 ते 4 तास वेळ द्यायचा आहे. मग सर तुम्ही इकॉनॉमिक्सच्या नोट्सच मार्केटमध्ये नाही आणल्या, कसं वाचावं? म्हणजे मागच्या बऱ्याच दिवसापासून मीच नाही रे अकॅडमीला, माझ्या आरोग्याच्या प्रश्नामुळे वगैरे, इकॉनॉमिक्स, ओके, किंवा फॅमिलीच्यामुळं थोडं मी डिस्टर्ब होतो. त्यामुळं इकॉनॉमिक्स असेल बघा, इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी राहूनच गेलेलं आहे. ओके, तर निश्चिंत आणतो मी. फक्त काय 10-15 दिवस, मी आता सध्या खरंच मोकळा झालो आहे. परवाच मी हैदराबादवरून आलो आहे, ओके, अपोलो हॉस्पिटल, त्यामुळं आता होईल माझं काम, निश्चिंत सांगतोय मी. तर बघा, पॉलिटी आणि काय रे हा इकॉनॉमिक्स निश्चिंत आणेल. त्यामुळं हे नोट्स वापरलात तर मला वाटत नाही काय वेगळं वाचायची गरज आहे. आणि जो बाहेरचा आहे तो ते करे तुम्हाला कुठल्या पुस्तकातून मिळणार नाही. याच्यासाठी मी मेन्ससाठी सरळ स्पष्ट सांगतो. आणि आता येणारं इकॉनॉमिक्स जे आहे त्यात सहकार असणार आहे, पायाभूत सुविधा असणार आहे, कृषी असणार आहे, निश्चिंत. आणि त्याच्या बाहेर काही करायची गरज पडणार नाही, याची शाश्वती मी देतो. अजून काय पाहिजे? वेगळं करण्याची गरज पडू देत नाही. हे मटेरियल मी लिहिलंय, माझा कॉन्फिडन्स आहे, तसं मी सांगतो पण. ओके, त्यामुळं बिंदास राहायचं. आणि करंटसाठी तुम्ही जे काय आहे, तर करंटसाठी जे पूर्वी इयरबुक वाचलेलं आहे, जे कोणतं त्याला रिवाइज पहिलं करा, ते महत्वाचं आहे. आणि हे करणं गरजेचं आहे. आणि बरीच पोरं काय रे संभ्रमात आहेत की अरे ते 22ची मेन झाल्याशिवाय 23ची होणार नाही. अरे सप्टेंबरला परीक्षा झाली तर काय करतो तो? करणार काय तो? आपला पण अभ्यास केला पाहिजे का नाही? जर आली परीक्षा तर काय करायचं? 22 आणि 23 मध्येच काय करतात? चांगला स्कोर असून सरळ सेवेच्या मागे लागतात, किंवा कोणी कुठल्या मागे लागते. मी म्हणत नाही सरळ सेवा करू नको, फॉर्म भर, परीक्षा दे ना. अभ्यास काय वेगळा आहे? तिथंही मराठी आहे, तिथंही इंग्रजी आहे, तिथंही बुद्धिमत्ता गणित आहे.
तिथंही जीएस आहे. इथला स्कोर आला असेल तर सोडू नको, मेहनत नक्की घेतलं पाहिजे मित्रांनो, तरच यश तुमच्यापर्यंत येते. ओके, तर आपण पहिला मराठी आणि इंग्रजी बघू. बघा तर हे सेट ए बघा, मॅक्सिमम मराठीला जर तुम्हाला मला सरळ हे सेट ए बद्दल बोलण्याचं कारण हे आहे की थोडंफार मी इथं निश्चिंत बोलतो का, तर हे जे आहे तर याच्यामध्ये जे काय मराठी सेट ए मध्ये प्रश्न आहेत ते केवळ प्रश्न आहेत, एक्सप्लेनेशन नाही. तर काय होतंय जेव्हा आपण बघा हे कधी वापरायचं हे पुस्तक, एक्सप्लेनेशनचं निश्चिंत वाचा, मला म्हणणार नाही तुम्हाला वाचू नका म्हणून, पण एक्सप्लेनेशन वाचलं पाहिजे. कधी? स्टार्टिंगला इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी. जेव्हा तुमची खरं इन्फॉर्मेशन कलेक्ट होते, तुम्हाला माहित आहे की तुम्ही मागच्या 2-4 वेळेस मेन्स दिलेले आहे, मग आता पुन्हा मग ते एक्सप्लेनेशन वाचायला गेलं का रे, एक्सप्लेनेशन बुक असलं पाठीमागे जरी असलं काही येत नसलं की पाठीमागे जाऊन बघते, डोकंच चालवत नाही. म्हणून हे मात्र का रे, हे प्युअर PYQ आहे. आणि असं PYQचं पुस्तक हे जर सोडवलात काय होतं रे, तुमचं डोकं चालायला लागते. म्हणूनच मी एवढी वर्ष हे काय रे सेट बी जे एक्सप्लेनेशनचं आणलं नव्हतं. एकमेव कारण आहे, मला 4 पैसे कमवायचे नाही का रे, कमवायचं नाही, मग मी का आणलं नाही, कारण विद्यार्थ्याला क्वेश्चन जे आहे ती क्वेश्चन असली पाहिजे, ही काय जीएस नाही. आणि ज्यांनी अर्ली स्टेजला आहेत त्यांनी स्पष्टीकरणाचं पुस्तक वापरा. जे सुरुवातीला अर्ली असो कुणी असो, पहिलं सुरुवातीला, आता बरेच दिवस झाले मला गॅप पडलेला आहे, पहिले एक्सप्लेनेशनचं पुस्तक आहे स्पष्टीकरण वाचा, आणि एकदा वाचून झालं डायरेक्टली थेट प्रश्न सोडवा. प्रश्न सोडवल्याशिवाय त्याची बारकावे कळत नाहीत. का कळत नाहीत तुम्हाला एक उदाहरण देतो बघा. आता एक प्रश्न आला होता, काय आलता रे, एक प्रश्न मी काल तुम्हाला याच्या टेलिग्रामवर पण टाकला होता, याच्यावर बघा हे मला छान वाटला हा प्रश्न. विदुर म्हणजे काय, पहिला प्रश्न दिला होता त्यांनी, काय रे, ज्याची पत्नी मरण पावली असा तो, आणि पहिला ऑप्शन दिला 1 नंबर, आणि दुसरा नंबर काय दिला रे, माहितगार. पहिला काय दिलाय की ज्याची पत्नी मरण पावली आहे, ओके, आणि तिसरा असंच काय ते दिला का वेगळा. ओके, तर विदुर 99% पोरांनी हे उत्तर दिलंय, मी टेलिग्रामवर पण टाकलं होतं, आणि हा राज्यसभेला प्रश्न आलेला आहे. हे नंबर दिला, विदुर म्हणजे काय, ज्याची पत्नी मरण पावली आहे. अरे तुम्ही हिथं बघत नाही, एक्सप्लेनेशन बघते, सरळ वाचून काढते, हा विदुर म्हणजे माहितगार वगैरे अनुभवी, मग डोकं चालवत नाहीस ना. केवळ प्रश्न असली त्याचा फायदा काय आहे, आपण बघतो अरे का चुकलं माझं, मग आपण बघतो या ठिकाणी की अरे इथं काय पाहिजे, हे विधूर, हा आपण काय रे धू काढलाय, आपला धूरच निघाला. हे विधूर म्हणजे ज्याची पत्नी मरण पावलेली आहे, आणि हा विदूर म्हणजे कोण रे, माहितगार, जो की धृतराष्ट्राचा भाऊ. कुठला? महाभारतातला. अनुभवी किंवा माहितगार असा अर्थ होतो, आणि त्यावर प्रश्न आलाय. मी प्रिव्हियस इयरचाच प्रश्न सांगितलाय हा. मग हे कशाने फायदा होतो, केवळ प्रश्न असले स्वतः आपण अनालिसिस करतो आणि जप काढून बघतो. आणि एक्सप्लेनेशनचं एकदा वाचून झालं, सगळं माहिती झालं, त्यानंतर हे पुस्तक वापरा ना निश्चिंत. आणि पोरं अशीच प्रश्नाचं पुस्तकच बघत नाहीत, आणि कोणतं बघतात, एक्सप्लेनेशन. सर एक्सप्लेनेशनचं कधी येणार आहे, मला खूप वाईट वाटते. जी जुनी पोरं आहेत, नव्या पोरांनी निश्चिंत सेट बी वापरा स्पष्टीकरणाचं, पण जुन्यांनी ज्यांनी पुन्हा खूप बघलेलं आहे, खूप काही मोरावळंबे सरांचं पुस्तक 4-5 वेळेस वाचलेलं आहे, इंग्लिश पालांसुरी 5-7 वेळेस वाचलेलं आहे, तरी स्पष्टीकरण घेते. टचमध्ये असताना मी म्हणतोय की समजा तुम्ही 5-6 वेळेस वाचलेलं आहे, आता प्री झालेले आहे, पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही स्पष्टीकरणाचं वाचून घ्या, नंतर तुम्ही हात लावू नका, नंतर डायरेक्ट प्रश्न सोडवा. काय डायरेक्ट अशी आन्सर सीट आणा तुम्ही पण. आणि एक याच्यातलं किती आहे, समजा वर्णविचार या टॉपिकमध्ये समजा 200 प्रश्न आहेत, तर 200 प्रश्न सरळ काय करायचे, 200 गोल करून असे सोडवायचे. जे चुकलं त्याला बघायचं जाऊन, का चुकलाच बाबा तो. स्पष्टीकरण असलं की डोकं लावत नाही ना. म्हणून ह्या पुस्तकाला जास्तीत जास्त बघा. मी तर म्हणतोय सरळ सेवेच्या पोरांनी बघा, मराठी आणि इंग्लिश. का रे, याच्यापेक्षा वेगळं काय असणार आहे रे. सरळ सेवेची जी पोरं आहेत त्यांनीही प्रश्न सोडवा, सरळ स्पष्ट बोलतोय. का तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, कुठलीही परीक्षा असेल, अरे या MPSCच्या 84 पासून 2023 पर्यंतची प्रश्न सगळे या ठिकाणी आहेत. याच्या बाहेर काय विचारणार आहे. ज्यांना खरं मराठी माहिती नाही ना त्यांनी सेट बी वापरा निश्चिंत. त्याच्यामध्ये सगळं एक्सप्लेनेशन दिले, काय हाय नाही ते दिलंय, त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. गेला एखादा तो कुठं पण येणार नाही. ओके, म्हणून हे केवळ प्रश्न असणारं बुक आहे, निश्चिंत वापरा. आणि ज्याला माहिती नाही, ओके, ज्यांनी नवीन आहेत किंवा ज्यांनी मागं 3-4 वेळेस वाचलाय पण बऱ्याच दिवसापासून गॅप पडलाय, अशांसाठी हे स्पष्टीकरणाचं पुस्तक आहे बघा. कुठलं रे, सेट बी. आणि हे उद्या सर उद्या येणार आहे का मार्केटमध्ये,
26 जून का परवा, उद्या संध्याकाळी बघा 26 जून 2023 संपूर्ण महाराष्ट्रात हे उपलब्ध होणार आहे. 84 ते 23 संपूर्ण महाराष्ट्रात हे उपलब्ध होणार आहे. ओके, आजच 25, आज संध्याकाळी उपलब्ध होईल. बरोबर, माझ्याकडं संडे आहे पण उद्या संध्याकाळी तुमच्यापर्यंत उपलब्ध होईल. कोणतरी मराठी प्रश्नसंच प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह. ओके, याच्यामध्ये सगळं वापरलंय, शिष्यवृत्ती, स्कॉलर्स, काय नवोदय, सगळं काही जी काय संदर्भ असतील, ग्रंथ वगैरे जे काय प्रत्येक प्रश्नाचं, आणि ट्रिक्स पण दिलेत. नॉर्मली शंकर प्रयोगाला प्रश्न प्रपोराला निर्माण होतो ते पण ते या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे जे काही वापरता येईल, तुम्ही ज्यांनी हे स्पष्टीकरणाचं पुस्तक वापरलं त्यांना माहित आहे. इलिमिनेशन टेक्निक कसं वापरली पाहिजे, एखादा संकर प्रयोग आहे कसा ओळखायचा, कोणताही संकर प्रयोगच म्हणून नाही, कोणताही एखादा समजा काय आहे तुम्हाला काळ ओळखायचा आहे, वर्तमान भविष्य असं एक काळ विचारला होता तुम्हाला, वर्तमान भविष्य काळ कसा ओळखायचा. मला 2 रुपये हवे, कोणतं काळ आहे, मला 2 रुपये हवे होते, मला 2 रुपये हवे होते. होते म्हणजे ते काय केले तरी पर्यायात असते, भूतकाळ, पहिलं भूतकाळ निवडतं, हवे होते चुकीचं आहे. त्याची इच्छा आहे ती, मला 2 रुपये हवे होते, आणि इच्छा व्यक्त करताना तो भविष्यकाळ असतो आणि ते भविष्यकाळाचं वाक्य आहे. मग अशाही गोष्टी मी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. ओके, मग उद्देश वर्तमान काळ म्हणजे काय, उद्देश वर्तमान काळ कधी ऐकला का रे, नाही सर मी काय बघितलं मला माहित आहे सर, काय रे वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ माहित आहे, चालू माहित आहे, रीती माहित आहे, पूर्ण माहित आहे, पण उद्देश माहित नाही. असं काही नवीन विचारलं तरी ते यायला पाहिजे. मी म्हणत नाही की नवीन सगळे यायला पाहिजे. 80-90% प्रश्न जुनेच असतात, फक्त फिरून विचारतात. ते फिरून विचारल्यानंतर कसं यायला पाहिजे, त्याचे इलिमिनेशन टेक्निक कसं वापरलं पाहिजे म्हणजे प्रश्न चुकणार नाहीत, या सगळ्यांची टेक्निक्स या पुस्तकात दिलेली आहे निश्चिंत. ओके, ते तुम्ही यूज करू शकता. तर बघा आता, तर आपली जी मेन्स आहे, आपली मेन्स स्वतंत्र मुख्य परीक्षेवर मी सगळं बोलतोय. तर 400 गुणाची आहे, पेपर 1 आणि 2 दोन्ही मिळून, आणि हे प्रीचा सिलेबस आहे. प्रीचा आपण सेकंड सेशन मध्ये बोलणार आहेत, त्यामुळे इथं काय बोलत नाही, तरी पण एकदा सांगतो. बघा, मेन्सच्या पेपर 2 मध्ये भूगोल पण आहे, इतिहास पण आहे, अर्थशास्त्र पण आहे, चालू घडामोडी पण आहे, राज्यशास्त्र पण आहे, सामान्य विज्ञान पण आहे, अंकगणित पण आहे, बुद्धिमत्ता पण आहे. कोणताही प्रीचा केलेला अभ्यास तुमचा वाया जाणार नाही, मेन्सला सगळं उपयोगाला आहे. मग एवढं सगळं प्रीचा अभ्यास करे, प्रीला एवढा अभ्यास करून पण त्याचा पेपर 2 वरला प्रेम कमीच होत नाही, तरी मराठी इंग्लिश केलास का, हे उद्यापासून करतो, हा काना खाली द्यायला पाहिजे. बरोबर का रे, खरं आहे का, तरी ते म्हणते का, तर इंग्लिश अवघड आहे कशाला बघायचं, मराठी नुसतं मराठीच बघत बसते. मराठी म्हणलं की सोपं वाटते ना, अरे तुला जे सोपं वाटते ते विचारणार आहे का, नाही ना. मग अभ्यास करताना बघा, मला राग आहे सरमध्ये, सर सरला लई राग आहे, मी चांगल्यासाठी राग करतो, तुम्ही माझे मानतो म्हणून मी तुम्हाला बोलतो. ओके, मी माझं जे बोलणं आहे, माझं हे फक्त माझ्या विद्यार्थ्यांसाठी, माझ्या मानणाऱ्या व्यक्तींसाठी आहे. ओके, तर बघा का रे, मग हे सगळं जे आहे पेपर 2 मध्ये आहे, म्हणून म्हणतोय पेपर 2 ला मटेरियल कमी करा. जे आहे मी म्हणतोय सरळ नोट्स वापरा, ज्यांनी मेन्सला त्यांना सरळ स्पष्ट सांगतोय. फक्त जिथं जे टॉपिक वेगळे आहेत, आता इकॉनॉमिक्स मध्ये जे एक्स्ट्रा पॉईंट आहेत मेन्सला, ते एक्स्ट्रा टॉपिक मी नवीन बुक मध्ये ऍड करून पाठवतोय तुम्हाला. ओके, 20 जुलैपर्यंत, सॉरी 15 जुलै किंवा 20 जुलैपर्यंत मार्केटमध्ये मी ते पण उपलब्ध करून देतो. ओके, तर बघा आता मेन्सला तर 100 गुण कोणाचे आहेत रे, तर मराठी जे काय आहेत, सॉरी 50 प्रश्न असणार आहेत आणि गुण 100 गुण असणार आहेत. ओके, दर्जा 12वी आहे. बघा बघा, मराठीला दर्जा काय ठेवला रे, 12वी. इंग्रजीला दर्जा काय ठेवलाय, पदवी. हे बघणं गरजेचं आहे. म्हणून काठिण्य पातळी इंग्रजीची वाढत चाललेली आहे. किती वाढली ना, काही टेन्शन नका घेऊ, मी सांगतो तुम्हाला कसं करायचं ते. मार्क वाढली तर बरं झालं की नाही, इंग्लिशला 100% वाढतील, याची शाश्वत देतो. फक्त मी सांगितलं त्या पद्धतीनं करा. जर नाही केलात मार्क 100% कमी होतील, 100%, ते पण 100%च आहे. ओके, बघा बोलतोय मी आता. तर पहिला आपण मराठीवर बोलतो, आणि पेपर 2 जो आहे त्याला सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी आहे, त्याचेही 100 प्रश्न आहेत, 200 गुण आहेत. ओके, त्याचाही दर्जा पदवी आहे. ओके, असो. आता ही मराठी आहे. सिलेबस काय दिलाय मराठीचा बघा, सामान्य शब्दसंग्रह, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार, अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. म्हणूनच बघा, उतार्यावर 5 प्रश्न कंपल्सरी विचारतात, इथं मेन्शन केले म्हणून. आणि काय शब्दसंग्रह दिलाय, शब्दसंग्रह म्हणजे यात समानार्थी, काय विरुद्धार्थी, त्यानंतर शब्दसमोर एक शब्दाचे अनेक अर्थ हे येतात. आणि म्हणी वाक्प्रचार म्हणजे काय स्पेशली मेन्शन केले म्हणून इथं 4, 5, कधी 7 प्रश्न या दोघांवरच विचारतात. आणि काय वाक्य रचना म्हणजे काय, प्रयोग, वाक्य प्रत्योत्तरण,
वाक्याचे प्रकार, सेंटेन्स स्ट्रक्चर ते विचारणार. व्याकरण, वर्णविचार, संधी बिंदी काय बघा. हे सर्वसामान्य शब्दसंग्रह म्हणजे जनरल कार्य शब्द विचारतील. कुठलाही विरुद्धार्थी, समानार्थी कोणताही शब्द विचारू शकतात. लंपट म्हणजे काय विचारतील. सर मला माहित नाही. बघा आता तर तुम्हाला कोणकोणते टॉपिक करणं गरजेचं आहे बघा. भाषा, लिपी, व्याकरण, नाम, सामान्य रूप वगैरे जे काय क्रियापदाचे प्रकार जे काय वर्णविचार बघा. भाषा, लिपी, व्याकरण, वर्णविचार, व्यंजन, स्वर, व्यंजन व विसर्ग, संधी बघा. याच्यामध्ये काय अवघड आहे रे. शब्दाच्या जाती आहेत जे दिलेले आहेत. बाकी बघा इथं पोरग चुकतंय काय. प्रयोग मी जेवढे टॉपिक दिले तेवढे टॉपिक तुमचे कव्हर झाले पाहिजे. मी इथं तुम्हाला दाखवण्यासाठी दिलेले आहेत. आणि हे जे काय खालचे टॉपिक सुरू झालेले आहेत कुठून रे, 34 पासून वाक्प्रचार पासून हे सगळे करे PYQ करायचे. पहिलं PYQ करे विरुद्धार्थी, अलंकारिक शब्द, शुद्ध लेखन जे काय शुद्ध शब्द आहेत. एका शब्दाचे अनेक अर्थ, शब्दसमूह एक शब्द. PYQ प्रत्येक माहिती पाहिजे. तुम्हाला झोपीत जरी विचारलं तर सांगता आलं पाहिजे. हलवलं तुम्हाला सांग रे ते मला बाप. चंद्र, सूर्य किती वेळेस विचारतात रे तेच ते. अमृत म्हणजे काय, सुधा, पियुष, संजीवनी. हलाहल म्हणजे काय, विष. चंद्र म्हणजे काय, सुधाकर. हिमांशु, शुभ्रांशु. चंडांशु म्हणजे काय, सूर्य. हिमांशु, शुभ्रांशु, चंद्र. चंडांशु करे हिमांशु, शुभ्रांशु म्हणजे चंद्र होय, तर चंडांशु म्हणजे काय, सूर्य होय. हे कळायला पाहिजे. सविता म्हणजे सूर्य होय, सरिता म्हणजे नदी होय. हा डिफरन्स जे आहे ते माहिती पाहिजे. आणि ज्या म्हणीचं बघा आता एक नाकाचा बाल राज्यसेवेला विचारलं. नाकाचा बाल म्हणजे काय, आपला ज्या शब्दाचा अर्थ काय निगेटिव्ह सेन्स वाटतो पण त्या शब्दाचा सेन्स पॉझिटिव्ह असतो अशी प्रश्न विचारतात ते मुद्दाम. कारण ते आपल्या माइंडशी पूर्ण खेळतात. कळलं का. नाकाचा बाल म्हणजे काय, तू काय माझ्या नाकाचा बाल लागून गेला म्हणजे वाईट अर्थाने घेतो. नाकाचा बाल म्हणजे अत्यंत प्रिय व्यक्ती. पण अशा आपण गोष्टी बघत नाही. जे आपला रोजच्या जीवनात निगेटिव्ह वाटतात त्याचे अर्थ पॉझिटिव्ह आहेत. कारण आपल्याला पूर्ण माहिती नाही व्यवस्थित मराठी असा अर्थ होतो. म्हणून हे प्रिव्हियस इयरची पहिलं बघा. आणि तुम्हाला हे पण सांगतो मराठीचे 70 ते 80% व्होकॅब्युलरी ही प्रिव्हियस इयरची रिपीटेड असते. इंग्लिश असेल मराठी असेल. म्हणून पहिलं काय करशील, मराठी इंग्लिशला हेच मी पहिलं व्होकॅब्युलरीवर बोलतोय. काय करायचं मग, पहिलं PYQ रिपीटेड जे काय सगळे आहेत ती वाक्प्रचार असतील, मनी असतील, सगळे PYQ रिपीटेड करायचं. आणि ज्यांना मनी आणि वाक्प्रचार करायचा आहे तर रघुनाथ कडवेंचं पुस्तक आहे बघा. ज्यांना खरंच वाक्प्रचार मनी एकही चुकू द्यायचं नसेल तर रघुनाथ कडवेंचं पुस्तक वापरा. आणि समानार्थी विरुद्धार्थी मी तर म्हणतोय जर तुम्हाला PYQ झाले तर सरळ सरळ PYQ करायचे आणि शिष्यवृत्ती नवोदयचे पुस्तक करायचं. ओके. आणि याच्या पलीकडे काही नाही केलं तरी चालते. खरंच सांगतो याच्या पलीकडे नाही केलं तरी चालते. मग काय करायचं, जर करायचंच असेल तर मनी, वाक्प्रचार किंवा समानार्थी. चंद्र आहे, चंद्रावर जर आतापर्यंत किती नाव आलेले आहेत तर चंद्र आलाय ना प्रश्न, चंद्राचे मॅक्सिमम भेटणारे नावं सगळे हुडकून काढायचे असे आणि तिथे नेऊन ठेवायचे आणि तेच वाचायचं आणि तेच विचारतात. म्हणजे चंद्र पूर्ण कव्हर करून घ्यायचा. सूर्यावर विचारला सूर्य कव्हर करून घ्यायचं. पण एक्स्ट्रा वाचायचं नाही जास्त, जर कोण्या पुस्तकातून बघायचं जरी असलं तरी. म्हणून PYQ आणि त्याच्या रिलेटेड डेटा कव्हर करून घ्यायचं. ओके. जनरली बघा यासाठी तुमचं मराठीसाठी हे जे काय वरलं जे काय व्याकरण आहे, ओके, हे जे वरलं जे काय आहे कुठपर्यंत टॉपिक नंबर संकीर्ण पर्यंत, तर काय केलं पाहिजे रे, सगळं हे बघा. याच्यामध्ये सगळ्यात तुम्हाला अवघड वाटणारं काय आहे की प्रश्न सुटत नाहीत. तर बऱ्याच पोरांचा प्रश्न आहे वाक्य पृथक्करण कुठे गेलं इथं, कारण याला चांगलं लागते ग्रामर. त्यानंतर प्रयोगामध्ये संकर प्रयोग, मग हे जे काय अवघड जाते ते पहिलं करून घ्या ना, जे जमत नाही ते. किंवा मग काय रे संधीमध्ये विसर्ग संधी पोरांना बऱ्याच जणांना अडचणी येतात. ओके. आणि किंवा मग काय रे अजून कुठे गेला रे एक, हा कोणतं वाक्य विधानार्थी आहे आणि बऱ्याच जणांचा इथं मात्र लय गोळ होतो वाक्य प्रकारमध्ये. कोणतं विधानार्थी वाक्य होकारार्थी असते, नकारार्थी असते आणि विधानार्थी पर्याय करतात. एक वाक्य देतात विधानार्थी आहे, होकारार्थी आहे, नकारार्थी आहे. एका ते वाक्य हो विधानार्थी पण असतो, विधानार्थी वाक्य होकारार्थी बी असतो, नकारार्थी बी असतो. निवडायचं काय, बरोबर का रे. बऱ्याच जणांना हा प्रश्न निर्माण होतो. मग अशी ही प्रश्न कशा सोडवायची ती मी सेट बी मध्ये छान दिले. प्रत्येक प्रश्न स्पष्टीकरण दिले. पण माझं म्हणणं हे आहे या सगळ्यासाठी पहिलं करे एक बुक, संदर्भ बुक म्हणून 100% तुम्ही मोरा वाळंबे वाचावं प्रत्येकाने. ज्यांनीही खरंच जिथली जगातली कुठली मराठीची परीक्षा द्यायची असेल, कुठली भारतातली महाराष्ट्रातली कुठली मराठी विषयाचं परीक्षा व्याकरणाची द्यायची असेल
तर निश्चिंत हे पुस्तक वाचलंच पाहिजे. कोणतं सोपं वाटलं काय वाटलं तरी मोरा वाळंबे वाचल्याशिवाय राहू नका. ते वाचून घ्या आणि ते वाचणं झाल्यानंतर काही करा. काही करा म्हणजे प्रश्न सोडवा. एक एक टॉपिक वाचून घ्यायचा. भाषा लिपी व्याकरण वाचला रे वाचला, प्रश्न सोडवायचे. PYQ काय सोडवायचं? PYQ. मग आता भाषा तुम्हाला कळते भाषा लिपी व्याकरणमध्ये काय विचारतात. लिपीमध्ये देवनागरी लिपीवर विचारले, देवनागरी लिपीवर यशाचं विचारलंय. भाषेमध्ये भाषेवर काय विचारलंय. भाषा म्हणजे काय? विचार, अनुभव, भावना, कल्पना व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा होय. देवनागरी लिपीवर काय विचारते? डावीकडून उजवीकडं बाळबोध लिपी. सोप्या सोप्या गोष्टी. व्याकरणावर करतो व्याकरणाची व्याख्या. आता तोडकरकरांची व्याख्या विचारली. दॅट्स इट. तुम्हाला हे कळते, अरे हे महत्वाचं आहे, मग याला भर द्या. कळलं मी काय बोलतोय ते? म्हणून हे अशा पद्धतीनं तुम्हाला हे करायचं आहे. आणि मॅक्सिमम हे टॉपिक जरी जास्त दिसत असले तरी जास्त नाही मटेरियल. आणि हे तुम्ही डायरेक्ट याला सेट बी देखील वापरू शकता. पण पहिले हे माहीतच पाहिजे. मोरा वाळंबे वाचलं पाहिजे. मी स्पष्ट बोलतोय जास्त. आणि त्यानंतर PYQ घ्या. ओके. तर असं केला तरच मराठीला तुम्हाला काय येतात रे? 45+ येतील. पण कधी येतील? हे वाचून झाल्यानंतर प्रश्न मॅक्सिमम सोडवला पाहिजे. प्रश्न आणि प्रश्न सोडवताना येणाऱ्या चुका बघा. आता प्रश्न कशी सोडवली पाहिजे? पहिला प्रश्न आहे बघा. प्रश्न सोडता मी का म्हणतोय की आता एक्सप्लेनेशन राहू नये. एक्सप्लेनेशन आहे तुम्ही काय डोकं लावणार आहेत? ज्यांचं खरंच वाचन झालेलं आहे, इन्फॉर्मेशन खूप आहे, मला आता या टॉपिक बद्दल वर्ण विचार बद्दल सगळं माझ्या डोक्यात आहे, सगळं माहिती आहे, मला ऍप्लिकेशन करायचं आहे. मला केवळ प्रश्न पाहिजे माझ्यासमोर. केवळ प्रश्न. मग आता माझ्याकडे काय रे? पुढीलपैकी कोणतं विधान चूक आहे? मी हे अंडरलाईन करणार. बघा ओझरत्यान स्पष्ट उच्चारांना अनुनासिक म्हणतात. आपल्याला किती त्यांनी छोटी चूक केली बघा इथं. काय रे? ओझरत्यान इथं पाहिजे अस्पष्ट. फक्त टाकलं नाही हे वाक्यात. मग हे चुकीचं आहे. बघा काय चुकीचं आहे? चुकीचं आहे. आणि पर्याय बघा आता ब आणि क चुकीचं आहे. म्हणजे याच्यात आहे का? नाही. याच्यात आहे का? नाही. वरीलपैकी कोणतंही बरोबर नाही म्हणते. हे पण येणार नाही का? बघा ज्या काय सर्व अक्षर म्हणजे पूर्ण उच्चाराचे वर्ण. 2च वाचलात ना, मिळाले. हे पण कोणतंही बरोबर नाही. हे काय ना बरोबर. मग हे मी 2 वाचण्यात वेळ पण घालवणार नाही. मग टाइम मॅनेजमेंट पण होईल मला इथं. का रे? इथं माझं टाइम मॅनेजमेंट पण होईल ना. हे 2 मला वाचायची गरजच नाही ना. माझं उत्तर निघालं एलिमिनेशन मेथड ना. आणि हे कधी कळेल? की जेव्हा मी प्रश्न स्वतः सोडवेल. मग इथं काय भेटलं मला? की ओझरत्या अस्पष्ट उच्चारांना अनुनासिक असं म्हणतात. आणि का रे? आणि खणखणीत आणि स्पष्ट उच्चारांना काय म्हणतात? काय म्हणतात? अनुनासिक आणि अनुस्वार. स्पष्ट आणि खणखणीत उच्चारांना अनुस्वार म्हणतात. तर मग ओझरत्या आणि अस्पष्ट उच्चारांना अनुनासिक असं म्हणतात. मग ओके चुकीचं आहे. म्हणजे काय उत्तर येईल? पुनश्च बघा. आता हे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो विधेय विस्तार वगैरे. अरे हे तर खरं इतकं सुंदर दिलंय, मी खरं सांगतोय. म्हणजे आता हा प्रश्न कसा सोडवायचा? अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिलं नाही. पोरीनं पोरला म्हणलं की अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही. बरं केले. आता पत्र लिहायचे दिवस पण गेले. काय गरज आहे पत्र लिहायची? सगळं काम इथंच होते. आता नुसत्या चॅटिंग करायचं. पोरो याचा कमी वापर करा. स्पष्ट बोलतोय. मोबाईल खरंच काही देणं घेणं नाही. तुम्ही म्हणाल नाही सर याच्यासाठी लागते. तुमचे व्हिडिओ सगळे मोबाईलवरच बघावं लागतात की? तेवढ्यापुरतं बघ ना. मग कामासाठी वापर करा, अन्यथा वापर करू नका. ओके. असो बघा. अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही या विधानातील विधेय विस्तार. आपण हे सगळं बघतो. फक्त हे बघा पहिले. विधेय विस्तार. विधेय विस्तार. विधेय म्हणजे काय? क्रियापद. विस्तार म्हणजे काय? क्रियापदाचा विस्तार कोण आहे? विधेय विस्तार. बघू आता. बघा काय म्हणलं विचार. बघा इथं काय क्रियापदाला काय विचारायचं बघा. कोठे, केव्हा, कसे, किती वेळा, किती प्रमाणात. हे प्रश्न याची उत्तरं जे मिळतात ते म्हणजे विधेय विस्तार असतं. क्रियापदाला विचारायचा का रे? लिहिले नाही. कोठे, केव्हा लिहिले नाही? अलीकडे. भेटलाय बघा. केव्हा लिहिले नाही? अलीकडे. कसे लिहिले नाही? आहे का? नाही. का रे? किती वेळा लिहिले नाही? आहे का? 10,000 लिहिलो म्हणते का? नाही. मग का रे? किती प्रमाणात लिहिले? काही नाही. म्हणजे का रे आपलं इथं हे आहे काय? लिहिले नाही. म्हणजे कोठे लिहिले नाही? सॉरी केव्हा लिहिले नाही? अलीकडे.
मग अलीकडे काय आहे आपलं विधेय विस्तार आहे. ओके, अलीकडे लिहिले नाही हे काय आपलं अलीकडे काय विधेय विस्तार आहे. आणि लिहिले नाही हे काय विधेय आहे. आणि विचारलंय काय विधेय विस्तार केवळ, मग अलीकडे येऊन जाईल. आता इथं काय रे मी काय आहे, आता काय क्रियापद सॉरी कर्ता कसा ओळखायचा, कर्ता कसा काढायचा. मग हे कसं काय सांगतोय तुम्हाला की नेमकं कशा पद्धतीने केलं पाहिजे की लिहिणारा कोण काय. आता लिही हा धातू आहे इथं, लिहित नाही तुम्ही लिहित नसणारा कोण मी, हे काय कर्ता आहे. त्याला कर्त्यालाच काय म्हणतात उद्देश म्हणतात. ओके, कोणतं म्हणतात उद्देश. ओके, आता लिहिण्याची क्रिया कोणावर आली, न्याची क्रिया, न लिहिण्याची क्रिया कोणावर आली तुम्हावर, म्हणजे हे झालं कर्म. अरे बापरे, आता एकही पत्र काय मग, अरे तुम्हाला आणि पत्रावर दोन्हीवरही व्हायली म्हणून हेही कर्म आहे हेही कर्म आहे. आणि हे काय मग एकही, हे कर्म विस्तारक आहे. कर्म विस्तारक कर्म का रे, का तर या पत्राबद्दल अधिक माहिती सांगायला नाही बरोबर. मग आता काय रे, हे काय आहे तुम्हाला काय आहे अप्रत्यक्ष कर्म आहे, आणि हे काय रे प्रत्यक्ष कर्म आहे. निर्जीव असते ते प्रत्यक्ष डायरेक्ट ऑब्जेक्ट असते, सजीव असते ते काय रे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असते. तसंच मग विचारलंय काय आपल्याला विधेय विस्तार, तेव्हाच निघालं. लिहिले नाही काय विधेय विस्तार आहे. तुम्हाला एकही पत्र काय आहे कर्म आहे, कर्म विस्तारक आहे. मी काय उद्देश आहे. हे असेही सोडवता आले पाहिजे. कधी येतील हे सोडव, प्रॅक्टिस, मॅक्सिमम प्रॅक्टिस. क्वेश्चन स्वतः सोडवा, कळायला लागते काय आहे भानगड. आधारपूर्वक म्हणजे काय, स्थळ दाखवणार आधारपूर्वक असते. तो नदीच्या काठाने गेला, काठाने काय आहे आधारपूर्वक आहे. श्रीकृष्णाने सांदीपनींना दीक्षा दिली, सांदीपनींना काय काय विधेयपूर्वक आहे. हे विधेयपूर्वकाचं काम करते अप्रत्यक्ष कर्म. कळालं असो. तर बघा उद्देश वर्तमान काळाचं उदाहरण ओळखा. आता बऱ्याच जणांना हे माहितीच नसते, उद्देश वर्तमान काळच माहित नाही. खाणार नाही, पिणार नाही, नार अधिक नाही आहे वगैरे काही याच्यामध्ये नार प्लस आहे असतो नाही असं पाहिजे. ओके, पहिलं काय मग जोड कार्य संयुक्त क्रियापद येते, आणि संयुक्त क्रियापदामधलं शेव पहिलं कार्य जो काय सहाय्यक क्रियापद असतो त्याला नार लागतो. कुठं आहे नार बघा. सुधा निबंध लिहिते, मग काय रे लिहिते म्हणजे तिची क्रिया चालू आहे. हे वर्तमान काळाचं वाक्य आहे. सुधाने निबंध लिहिला आहे, लिहिला आहे म्हणजे काय रे पूर्ण वर्तमान काळ आहे. सुधा निबंध लिहित आहे, का रे लिहित आहे म्हणजे तिची कार्य चालू आहे. आणि सुधा निबंध लिहिणार आहे, नार प्लस आहे असतो काय बी हो, नारा आलं पाहिजे. नारा आलं म्हणजे काय रे उद्देश काळ. मग हे झाले ट्रिक्स. काय अर्थ कळायची गरज आहे का रे, काही नाही. कळलं का. मला 2 रुपये हवे होते, आता सांगितलं तुम्हाला काळ ओळखा. मला 2 रुपये हवे होते, हे काय रे इच्छा आहे. 2 रुपये हवे असण्याची इच्छा आहे. इच्छा संभव असं काय असलं कोणता काळ असतो भविष्य काळ असते. आताच सांगितले. मग मला 2 रुपये हवे होते, मग पोरग पहिलेच निवडलं असतं भूतकाळ. मग म्हणते हे मी बरोबर निवडून आलो बरं काय, आयोगच चुकीचा आहे. एक्सेप्शन माहित नसतात. मग काय आहे भविष्यकाळ पाहिजे. काय पाहिजे उत्तर भविष्यकाळ. आता बरेच जण म्हणतील हे सर काही सांगते बरं काय, हे सरला काही येत नाही, लगेच चुकीचं ठरवून टाकते. मला काही चाचपणी नाही काही नाही. सेल्फ डिक्लेअर. अर्जुनाला मासा दिसला, प्रयोग ओळखा. मी हे का सांगतोय बघा, हे मेन्सला आलेले आता ऑगस्टला वगैरे. अर्जुनाला मासा दिसला कसं काढायचं रे बघा. आता ती काय करते, अर्जुनाला मासा दिसला, दिसणारा कोण हा टाऊ. अबे तुला हे माहित आहे दिस हा धातू काय रे, दिस, दिसणारा कोण मासा, दिसण्याची क्रिया कोणावर मासावरच होली ना. म्हणजे काय अकर्मक आहे, कर्मच नाही याच्यात. आणि कर्म नाही म्हणजे कशाला येईल हे, कशाला येईल हे. आणि जर समजा काय रे जेव्हा भावे प्रयोग असते तेव्हा शेवटचा प्रयोग सॉरी शेवटचा जो काही शब्द असतो असा असतो ले. म्हणजे काय रे केले, तृतीय पुरुषी नपुसक लिंगी असते म्हणून हे येते शेवटच्या. आलं काय तर ला आहे, आ आहे शेवटी असं रे. ल अधिक आ आहे म्हणून हे ला आहे. मग इथं ये पाहिजे. आई वडिलांनी विद्यार्थ्यांना मुलांना शिकवावे. वे आलं काय आहे मग हे भावी असणार आहे.
मग इथं काय आहे म्हणजे भावे प्रयोगही नाही, कारण तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एक वचनी करे क्रियापद नाही, मग उरलं काय कर्तरी प्रयोग आहे. का कर्म नाही म्हणजे कर्मणी कसा होईल, मग मी इलिमिनेट केलाय की नाही पर्याय, हे महत्वाचं. असं तुम्ही इलिमिनेशन टेक्निक तुम्हाला जमली पाहिजे, हे महत्वाचं आहे. ओके, तर तुम्हाला एक थोडेफार प्रश्न सांगून मी सोडून दाखवलेत. असे प्रश्न तुम्ही स्वतः सोडवा. मॅक्सिमम जेव्हा सोडवता ना, पॅशन झालं पाहिजे प्रश्न सोडवण्याची, मॅक्सिमम सोडवलं पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवून 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 ना तुमचं ऑब्जेक्टिव्ह माइंड झालं पाहिजे, आयोगाला काय म्हणायचं, आयोगाची नस कळाली पाहिजे, त्या दिवशी तुम्ही पास होता. म्हणून मॅक्सिमम प्रश्न सोडवा. मी म्हणतो ना, एकदा दोनदा तुम्हाला तो टॉपिक कळाला ना, मग ते पुन्हा पुन्हा तेच वाचत बसतो. किती रिव्हिजन झाले म्हणजे ना सर, आता 22वी रिव्हिजन आहे. प्रश्न वाचलंच नाही, प्रश्न एकदा दोनदा बघितलं बरं का, पण आता 22वे वाचलं. मला काही विचारा सांगतो. अरे विचारणारालाही शाणा नाही तुझा, बरोबर, ती बेसिक विचारते तुला, कारण त्याला काय यावं लागतं ना. तू 22 वेळेस वाचला, ते थोडं 23 वेळेस वाचलेलं आहे तुझ्या समोरचं विचारणार. तुला वाटते वासरात लंगडी गाय शहाणी का, वाचन तुला नॉलेज कमी असं म्हणत नाही मी का बोलतो हे, कारण 22 वेळा वाचलाय म्हणजे त्याचं खरंच वाचन चांगलं आहे, त्याला काही विचारता येते, हे 100% खरं आहे, त्याच्याकडे नॉलेज आहे, ऍप्लिकेशन नाही. का थोडंफार वाक्य फिरून विचारलं, त्याला माहित आहे आयोगाला की यानं काय चूक करणार आहे, कुठं यानं आला तर याला धपका दिला पाहिजे, निश्चिंत माहित आहे. म्हणून ती बरोबर ते काढणारे, जे पेपर काढणारे, सेट करणारे असतात, ती अगदी तज्ज्ञ लोक असतात, ते बरोबर तुमची चूक करू करतात. म्हणून पेपर प्रिव्हियस इयरचे मॅक्झिमम सोडवा, कारण 84 पासून 23 पर्यंतचं मटेरियल उपलब्ध येणार आहे. ती आयोगाचीच माणसं आहेत तयार केले, ती सोडवा, त्यातून लॉजिक डेव्हलप करा. ओके, ते चुका टाळण्याचा प्रयत्न करा. ओके, आता बघू आपण इंग्लिश. मराठीला बघितलंय की कसं केलं पाहिजे, तर बघा इंग्लिशला का रे, इंग्रजीला देखील, या विषयात देखील आपण का रे, इंग्रजी या विषयालाही तुम्ही का रे 50 पैकी मिनिमम, जर समजा चांगलं इंग्लिश असणारं पोरगं 40+ जाऊ शकते 100%. आणि ज्याचं काहीच इंग्लिशचा अर्थ पण कळत नाही, मी असं बोलतोय सरळ सरळ स्पष्ट, अर्थ पण कळत नाही, त्यानं देखील 25 ते 30 मार्क घेऊ शकते. कधी 100% 30 पर्यंत, 30च्या प्लस पण जाईल. ओके, आता जर तिकडे त्यानं 30 घेतला, उदाहरणार्थ इंग्लिशला 30 घेतला, आपली मराठी खराब आहे तर मराठीत घ्यायचं चांगलं, सॉरी इंग्लिश खराब आहे तर कुठंतरी मॅनेज करायचं. किती होत आहेत रे, 75. आणि ज्याचं इंग्लिश चांगलं असते ते मराठीवर बरोबर दुर्लक्ष करते, ते मराठीमध्ये 37-38ला येते किंवा 40ला येते, आणि 40ला आलं की इकडे किती येते, त्याला 35 येतात. मग किती होतात, तेच होतात 75, बरोबर ना. म्हणून आपण काय करायचं रे, एकूण एक आपला एवढे आले पाहिजे प्लस. मग इथं 30-32 असे मार्क घेऊ शकता तुम्ही, 35 पर्यंतही जाऊ शकता, 25 ते 35. आता तुमच्यावर कसं आहे त्याच्यावर, म्हणजे ज्याला अजिबात येत नाही त्याला, मग अजिबात येत नाही तो कसं सर, मी सोडून दाखवतो ना, मी अर्थच सांगत नाही तुम्हाला वाक्याचं, आणि अर्थ न सांगता सोडून दाखवतो. मग कुठलाही, मी काय म्हणलं का तुम्हाला 50 पैकी 50 म्हणलंय का, नाही. मिनिमम तुम्हाला त्याच्यामधली 50% प्रश्न हे 100% न कळता येतातच. का, व्याकरण म्हणजे काय रे, मराठी व्याकरण म्हणजे काय, व्याकरण या शब्दाचा अर्थ काय, नियमांनी बनलेलं शास्त्र. नियम माहिती पाहिजे थोडेफार, नियमच सगळे आले म्हणजे उत्तर त्याच नाही. आयोग आतापर्यंत प्रश्न काय विचारले, तेच ते विचारते ना, पॅटर्न त्यांचे सगळे झालेले आहेत विचारून, त्या पॅटर्नमध्येच बसवायचं आपण, कळलं का, त्या पॅटर्नमध्ये बसवायचं, 100% येते. कसं ते बघतो बघा आपण. बघा आता काय, नाऊन असेल, नंबर असेल, जेंडर असेल, प्रोनाऊन असेल, ॲडजेक्टिव्ह असेल, हे सगळे काय पार्ट ऑफ स्पीच जे काय आहेत. किंवा आता मॅक्सिमम प्रश्न कुठे विचारतात रे, आपल्याला माहिती आहे कुठे विचारतात, एकतर व्हॉइसवर विचारतात, डिग्रीवर विचारतात, नॅरेशन कुठे गेला रे, नॅरेशन, नॅरेशनवर विचारतात, म्हणजे डिरेक्ट इनडिरेक्ट. त्यानंतर कशावर विचारतात, सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स, याच्यावर कंपल्सरी प्रश्न असते. मी जे सांगतो त्यावर थोडं जास्त फोकस करा. काय रे, आणि काय रे, क्लॉजवर कंपल्सरी प्रश्न असतो, क्लॉज मूडवर आला तर येतो कधीतरी. ओके, त्यानंतर काय रे, करेक्ट द सेंटेन्स, आवडता. ओके, आणि कॉमन एरर कुठे गेलं, कॉमन एरर, सब्जेक्टवर ॲग्रीमेंटवर पण प्रश्न येतो, आणि काय रे कुठे गेलं कॉमन एरर, हा व्हेरी इम्पॉर्टंट. आणि कॉमन एरर करायचा असेल तर खरंच सांगतोय पहिल्यांदा सुरू करा. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, वर्ड ऑफन कन्फ्यूज पासून का रे वर्ड फॉर्मेशन किंवा मिसस्पेल्ड पर्यंत ही जी काही टॉपिक आहेत बघा, कुठून इथून सुरू झाले रे, हा यस 31 पासून, वर्ड ऑफन कन्फ्यूज पासून ते कुठपर्यंत, मिसस्पेल्ड पर्यंत, इथपर्यंत काय करायचं रे, PYQ. पहिलं काय करायचं, PYQ, मॅक्सिमम PYQ. पहिलं काय करायचं, या व्होकॅब्युलरीचा पार्ट आहे हा जो पार्ट आहे, म्हणजे 31 पासून बघा, 31 टॉपिक पासून ते कुठपर्यंत आहे, 39 पर्यंत जवळपास. ओके,
39 म्हणण्यापेक्षा 38 म्हणा आणि 38 पर्यंत पहिलं PYQ करून घ्या. ज्यांना खरंच काही इंग्लिश जमत नाही त्यांना पहिलं PYQ करावं, जमते त्यांनाही PYQ करावं, आणि ज्याला काहीच जमत नाही त्यांनी PYQ पाठच करावं, माहीत नसेल तरी मॅक्झिमम त्याच्या पर्यायासहित माहिती करायचं, व्यवस्थित स्वतः करा. मी त्याच्यामुळे म्हणलं सेट घ्या आणि त्यामध्ये काय करा, स्वतः काढा. पहिला पर्याय उत्तर काय 1 नंबर आहे. मग 2 आणि 3 4 काय आहेत ते डिक्शनरी घ्या, मराठी डिक्शनरी वगैरे, किंवा मग ऑक्सफोर्डची डिक्शनरी डाउनलोड करा मोबाईलमध्ये, त्याचा वापर करा, बघा त्याचे अर्थ काय आहेत. स्वतः काढाल ना ते जास्त लक्षात राहील. कळलं का? वेळ आहे ना, रोज बघा, फक्त एवढंच करायचं, याच्या पलीकडे करू नका. मी काय म्हणतोय, प्रिव्हियस इयरची लक्षात राहिली तर तुम्हाला जर 15 प्रश्न जर व्होकॅब्युलरीवर आले तर मिनिमम 8 ते 9 प्रश्न हे तुमचे PYQ येतात, रिपीटेड असतात. ते ॲज इट इज नसणार, पण काय त्याच्या ऑप्शनमधले तरी तुम्हाला येऊ शकतात. म्हणून जर ते व्यवस्थित केलात तर तुम्हाला 10 पैकी कसेही 7-8 प्रश्न, 15 पैकी 7-8 प्रश्न किंवा 9 प्रश्न इझिली तिथले येतीलच. अजून काय पाहिजे? आणि मी म्हणतोय तुम्ही पालांसुरी पाठ केलात तुम्हाला तेवढे येतील याची गॅरंटी नाही, मी सांगतो. मग कोणतं पुस्तक करू सर? पहिलं PYQ कर, आणि PYQ झाले असतील तर बक्षीमधली तुम्ही व्होकॅब्युलरी करू शकता, पण गरज नाही, मी स्पष्ट बोलतोय. पहिलं PYQ कर, आणि PYQ करून हे ग्रामर कुठून करू सर? हे ग्रामर जे आहे, मग ग्रामरसाठी काय वापरू? ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे, ज्यांना इंग्लिश टू इंग्लिश कळतंय त्यांनी पालांसुरी वापरा, ओके. आणि ज्यांना इंग्लिश टू इंग्लिश कळत नसेल त्यांनी कोणत्याही क्लासचे सरळ सरळ नोट्स घ्या, कोणत्याही क्लासचे नोट्स घ्या. ज्यांनी चांगलं घेतलं असं क्लासच्या नोट्स घ्यायचे, एक एक टॉपिक वाचायचा आणि क्वेश्चन सोडवायचे डायरेक्ट. व्हॉइसचं त्यांचे जे काय त्यांनी दिलंय ते व्यवस्थित करायचं आणि क्वेश्चन सोडवायचे. कळलं? एकदम व्यवस्थित बघायचं. मी तसं याच्यामध्ये पण दिलंय बघा. काय रे, या आपल्या सेट मध्ये देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे, थोडंफार दिले, पण स्पष्टीकरणाचं पुस्तक बघू नका. माझ्या मते सरळ सरळ स्पष्ट सांगतोय, नोट्स घ्यायचा, डायरेक्ट टॉपिक सोडवायचं, क्वेश्चन्स. ज्यांना पहिलं वाचलेलं आहे त्यांना म्हणतोय, ज्यांनी वाचलंच नाही अजिबात त्यांनी मात्र स्पष्टीकरणाचं बुक बघितलं पाहिजे, ओके. तर या माध्यमातून गेलात तर इथं तुम्हाला बघा 30+ प्रश्न कधी पण बरोबर येतील. काय रे, मिनिमम 30. ज्यांना अजिबात इंग्लिश येत नाही त्यांना म्हणतोय. का तर इथं जरी समजा बघा, जर ओकॅब्लरीवर 15 प्रश्न आली आणि 30 प्रश्न किती झाले रे, काय ग्रामरवर आली आणि हे ओकॅबवर आली, आणि काय रे पॅसेज जे आहे पॅसेजवर 5 प्रश्न आली. या 5 पैकी ज्याला काही जमत नाही त्याने 2-3 तरी सर्चिंगद्वारे आणाल, सेम सेंटेन्स सर्चिंग करून 2 तरी आणतील, ओके. नाही म्हणला 30 ग्रामर आहेत, 30 पैकी इथं 20 ते 22 प्रश्न पण बरोबर येऊ शकतात ग्रामरला. अजिबात इंग्लिशचा अर्थ कळायची गरज नाही 20ला. म्हणजे ज्याला येतच नाही आता कुठं अर्थ कळणार आहे? आता बघ सर कळण्याची गरज नाही म्हणताय, मग अरे मी एवढ्या दिवसात मी कळण्याची गरज आहे रे बाबा, तुम्ही चांगलं केलं पाहिजे, निश्चित खरं आहे, पण 2 महिन्यात होईल का? नाही ना. मग आता काय केलं पाहिजे? मग मी सांगतो तसं करा ना. 2 महिन्यात नाही, आता पेपर आणतो, इंग्लिश पेपर आणतो, त्याचे शब्द काढतो, होईल का बाबा? आलेली प्रीचं का वाया घालताय? बरोबर ना. मी असं म्हणत नाही की ज्याचं इंग्लिश चांगलं आहे त्याला काही सांगतात बरं का, असं होते का? कुठं होते. फक्त आपली प्रॅक्टिस पाहिजे क्वेश्चनवर. अरे मी तर म्हणतो ज्याला काहीच माहित नाही त्याने नुसते क्वेश्चन सोडवला तरी त्याला 20-22 प्रश्न बरोबर येतील. नुसते क्वेश्चन बघत राहिला तरी, त्याला काही ग्रामर माहित नाही, काही नाही, ये सेंटेन्स असा झाला ना त्याचं लॉजिक इथं सेम क्वेश्चनला सेम लॉजिक लावला, त्याचे उत्तर येतात ना रे मॅक्झिमम, बरोबर ना. व्हॉइसमध्ये काय आहे, डिग्रीमध्ये काय आहे, काही नाही ना. सुपरलेटिव्ह, कंपॅरेटिव्ह, पॉझिटिव्ह. आणि टाईप किती आहेत? 3 टाईप आहेत, तेच माहीत पाहिजे. 2-3 टाईप काय आहे ते, द प्लस मोस्ट किंवा EST आलं किंवा वन ऑफ द बेस्ट आलं तर काय वापरायचं तिकडं कंपॅरेटिव्हमध्ये वगैरे, एवढंच आहे. काय काही ना तसंच. म्हणून हे नोट्स आणि त्यानंतर मग प्रत्येक टॉपिक म्हणजे व्हॉइस मी नोट्समधून प्रॉपर वाचून घेतलं आणि लगेच, किंवा मग एखाद्या बुकमधून मग लगेच क्वेश्चन सोडवायचे. मॅक्सिमम वेळ कशाला द्याल? क्वेश्चनला. मग क्वेश्चन कसे सोडवायचे आणि हे जर व्यवस्थित केलात, आणि याच्यातही ज्या टॉपिकला मी सांगितलंय त्या टॉपिकवर जास्त भर द्या. बघा आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सोडून दाखवतो. तुम्ही म्हणाल की सर हे कोणते, तुम्ही कोणताही घ्या क्वेश्चन, असं काही नाही. याच्यामध्ये बघा करे प्रोनाऊन, बऱ्याच जणांना प्रोनाऊनमध्ये कुठल्याही प्रोनाऊनमध्ये प्रॉब्लेम येत नाही, पण कुठला रिफ्लेक्सिव्ह आणि इम्पेटिक या 2 मध्ये प्रॉब्लेम येतात. इम्पेटिक प्रोनाऊन, ओके. आता रिलेटिव्ह प्रोनाऊनमध्ये कोणाला येत नाही, पर्सनल प्रोनाऊनमध्ये येत नाही. पण आता कसं सोडवायचं? आय हॅव डन धिस वर्क माय सेल्फ. मी काय तुम्हाला अर्थ सांगणार नाही, काही नाही. हे आपलं काय आहे रे? प्रोनाऊन आहे, माय सेल्फ. आता बघा धिस वर्क काय? ऑब्जेक्ट आहे, का?
बघा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन कधी येते मी सांगतो सरळ सरळ बघा कधी येते फक्त नॉर्मल लक्षात ठेवा कधी येते एकतर हे काय हा एम्पेटिक कधी येते एक प्रिपोजिशन नंतर येते ऑब्जेक्ट नंतर येते दोनच नंतर काय आहे मग इथं जर समजा रिफ्लेक्सिव्ह असला तर तो काय येतो रे वर्ब नंतर येतो किंवा सब्जेक्ट नंतर येतो मग हे वर्ब नंतर आहे का मायसेल्फ आहे का नाही सब्जेक्ट नंतर आहे का नाही आहे का नाही मग कोणता असणार आहे या दोन्हीमध्येच कन्फ्युजन होतं नाही सरळ उत्तर आहे बघा इम्फेटिक प्रोनाउन मी दिलंय पण का बघा आपल्या सेट ए मध्ये पण दिलंय की इम्फेटिक प्रोनाउन कसे रे हे वाक्यात काढून टाकलं त्याचा काही फरक पडत नाही ओके आणि हे कधी येते सब्जेक्ट सॉरी ऑब्जेक्ट आणि काय येते रे ऑब्जेक्ट नंतर येते जनरली ऑब्जेक्ट नंतर आणि वर्ब आणि प्रिपोजिशन नंतर वर्ब आणि प्रिपोजिशन नंतर जे येते त्याला आपण काय म्हणतो बघा कर्त्यानंतर आणि ऑब्जेक्ट नंतर कर्त्यानंतर आणि ऑब्जेक्ट नंतर सॉरी इथं सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आणि वर्ब आणि प्रिपोजिशन इथं वर्ब आणि प्रिपोजिशन आहे का रे नाही मग बघा आता काय पाहिजे तर मग इम्पेटिक काय पाहिजे ऑब्जेक्ट आणि काय रे सब्जेक्ट आता सब्जेक्ट आहे का इथं नाही पण काय ऑब्जेक्ट आहे मग ऑब्जेक्ट नंतर आला ते आता इथंच बघा की उदाहरण हा इथं बघा कशानंतर आला रे अकबर पनिश हिमसेल्फ अकबर पनिश कशानंतर आला रे क्रियापदानंतर आलाय का नाही मग कशानंतर आलेला आहे ऑब्जेक्ट किंवा सब्जेक्ट नंतर आलेला आहे काय येईल कशानंतर आलेलं आहे हे पनिश हे वर्ब नंतर आलेलं आहे आता जर वर्ब नंतर आला असेल तर काय असणार आहे रे वर्ब नंतर मी सांगितलंय बघा वर्ब किंवा प्रिपोजिशन नंतर आला असेल तर तो काय असतो रिफ्लेक्सिव्ह असतो रिफ्लेक्सिव्ह मग रिफ्लेक्सिव्ह कोणता पर्याय हे आहे मग रिफ्लेक्सिव्ह कसं ओळखायचं कशानंतर येतो एकतर वर्ब नंतर येतो आणि कशानंतर येतो प्रिपोजिशन नंतर येतो ओके अकबर पनिश हिमसेल्फ ओके म्हणजे कशानंतर येतो बघा काय येतो एकतर वर्ब किंवा प्रिपोजिशन नंतर येतो तिथं तुम्ही कुठलेही प्रश्न सोडून बघा मी आता एवढंच वापरले ना बघा हे जो काय इम्पेटिक असेल आता हा जो आहे हे कधी येतो रे एकतर सब्जेक्ट आणि हा ऑब्जेक्ट या दोन्ही नंतर आला असेल तर बघा ऑब्जेक्ट आणि सब्जेक्ट नंतर आला तर तो हेच असतो एम्पेटिक आणि आतापर्यंतचे आलेले प्रश्न मी जे सांगितले त्यानुसार सोडून बघा मी सांगितलंय ना सरळ सरळ तुम्ही घ्यायचे प्रश्न सोडून बघायचे या दोन वरले सोडून बघा कुठलाही प्रश्न म्हणजे जर चुकला एवढाच लॉजिकनं माझा मी सांगलेल्या लॉजिकनुसार प्रश्न चुकला तर माझ्याकडे या मी काय सांगतोय ह्या लॉजिकनुसार प्रश्न चुकला तर माझ्याकडे येणार आहे आणि प्रश्न अडतो कुठं रिफ्लेक्सिव्ह कळत नाही इम्फेटिक कळत नाही म्हणून चला त्यानंतर बघा आयडेंटिफाय द टाइप ऑफ फ्रेज अंडरलाइन फ्रॉम द चॉईस गिवन बघा आता कोणती आहे बघा आता इथं काय विचारलं रे फ्रेज कोणती आहे तुम्ही अंडरलाइन केलं नाही का सर हा ट्रिमेंडियसली सक्सेसफुल ही फ्रेज आहे काय आयडेंटिफाय द फ्रेज अंडरलाइन हे एवढंच अंडरलाइन आहे कोणतं ट्रिमेंडसली सक्सेसफुल आता ट्रिमेंडसली काय रे ॲडवर्ब आहे सक्सेसफुल काय ॲडजेक्टिव्ह आहे आणि ज्याचा एंड आहे ना एंड जे असते ते काय असतो रे त्याची फ्रेज असते ते फ्रेज असते आणि एंड कुठला आहे ॲडजेक्टिव्ह आहे नॉर्मल एवढं लक्षात ठेवा हेड वर्ड ज्याला म्हणतो हेड वर्ड काय ॲडजेक्टिव्ह आहे आणि हेड वर्ड जर ॲडजेक्टिव्ह असेल तर ते काय असते रे ॲडजेक्टिव्ह फ्रेज असते मग कोणती फ्रेज आहे ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहे कारण सक्सेसफुल पर्सन सक्सेसफुल वुमन म्हणतो की नाही आपण मग ते ॲडजेक्टिव्ह आहे मग एक नाव शेवटीचं नाऊन असेल तर नाऊन फ्रेज पण एक वेळेस प्रश्न विचारलाय बघा त्याच्यावर एक तुम्हाला आता लेटेस्ट प्रश्न विचारलाय कशाला विचारलाय बघा राज्यसेवा मेन्स 2022 ला विचारला बघा विच इज नाउन फ्रेज इन द सेंटेन्स द टॉल गर्ल वेअरिंग अ ब्ल्यू फ्रॉक इन इज माय कझिन मग काय विचारलंय द टॉल गर्ल वेअरिंग अ ब्ल्यू फ्रॉक आता शेवटी काय फ्रॉक आहे फ्रॉक काय नाऊन आहे आणि मग तो कोणती फ्रेज असणार आहे नाऊन फ्रेज मग कुठपर्यंत नाऊन फ्रेज असेल द टॉल गर्ल वेअरिंग अ ब्ल्यू फ्रॉक इथपर्यंत बरोबर ना आणि इथं काय ॲडजेक्टिव्ह आहे म्हणून ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहे कुठली मग ॲडवर्ब असेल शेवटी तर ॲडवर्ब फ्रेज असणार शेवटी नाऊन असेल तर नाऊन फ्रेज असणार आणि ॲडजेक्टिव्ह असेल तर ॲडजेक्टिव्ह फ्रेज असणार दॅट्स इट मला अर्थ कळाला का नाही मी अर्थ सांगितलाय का नाही
मग आता हे जरी 5चा असला जरी प्रश्न आता लेटेस्ट आहे, राज्यसेवा मेन्स काढून बघा. मी सांगतोय ते राज्यसेवा मेन्स मे 2022 मध्ये झालेला पेपर आहे बघा. ओके असो बघा. आता MTS एप्रिल 2022 चा प्रश्न आहे. हा प्रश्न कसे सोडवायचे ते सांगतो. बिफोर अक्षय केम टू बॉलिवूड ही इन हॉटेल्स फॉर, आता फॉरची फ्रेज आहे आणि काय रे टाइम पिरियड आहे, आणि फॉर प्लस टाइम पिरियड असेल तर काय येतो रे, जर समजा इथं पास्ट असेल तर काय येईल समोर, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस येईल, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. आणि फॉरच्या फ्रेजमध्ये काय येतो, आणि समजा फॉर प्लस टाइम पिरियड किंवा सिन्स प्लस टाइम पिरियड असेल, टेन्सचं वाक्य आहे, काय आलं पाहिजे रे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस कोणता आहे, वॉज वेअरिंग आहे का रे, नाही, प्रेझेंट कंटिन्युअस आहे. हॅजचा काय संबंध आहे का, पास्ट नाहीच ना, हा पास्ट परफेक्ट आहे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस पाहिजे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. फॉर प्लस आला का प्रश्न, बघा तुम्ही कसाही सोडून बघा. बघा लेट द लाईट बी स्विच ऑफ, इथं काय विचारलंय, चेंज द व्हॉइस, का रे व्हॉइस कुठलं करायला सांगितलं, ऍक्टिव्ह करायला सांगितलं. राज्यसेवा मुख्य 20चा प्रश्न आहे, 20चा काही नाही, आपला काय सांगितलं रे, ऍक्टिव्ह करायला सांगितलंय. आणि लेटचं वाक्य आहे बघा, लेटचं वाक्य आहे, इथून काय रे बघा. आता मला काय सांगायचं आहे, मस्ट येईल का रे, येणारच नाही, कारण कुठलं हे संबंधच नाही ना रे, मॉडल येण्याचा काही संबंधच नाही. ऍक्टिव्ह मध्ये या वाक्यात येईल का रे, नाही येणार. शुड येईल का, नाही. हॅव येईल का, नाही. गेलेच कार्यक्रम. कारण सेंटेन्स काय, स्विच ऑफ द लाईट, मग कारण हे ऑब्जेक्ट आहे, द लाईट, लेट द लाईट, कारण हे कशानं सुरू झालेलं आहे, वर्बनं सुरू झालेलं आहे, वर्बनं सेंटेन्स. आणि सेंटेन्स जर वर्बनं सुरू झाला असेल तर त्याचा ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करताना लेटची काय, लेटचा फॉर्म्युला वापरावा लागतो. लेट द लाईट काय येईल, लेट द लाईट, लेट द लाईट, मग काय येईल, आणि स्विच आहे मग काय रे, लेट द लाईट बी, कारण लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस काय रे, प्लस काय येईल, वर्ब, कोणता आहे, स्विच, मग काय येईल, बी स्विच, स्विच येईल. ओके, बी स्विच ऑफ, आलं की नाही, बी कशासोबत, लेट सोबत, म्हणजे हे काय वाक्य आहे, ऍक्टिव्ह आहे. तुम्हाला कळलं का, ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह आपण करून बघितलेले, मग हे ऍक्टिव्हचं सेंटेन्स आहे, संपलं. मग डी बरोबर आहे. इथं अर्थ कळायची गरज होती का रे, काय अर्थ सांगितलाय का आपण, काहीच नाही. लेट प्लस काय येईल रे, ऑब्जेक्ट प्लस बी, मग इथं काय, आणि हा सेंटेन्स आहे मूळ ऍक्टिव्ह आहे, त्याचा हा पॅसिव्ह केलेला आहे. आणि पॅसिव्हचा ऍक्टिव्ह करायचा असेल तर आपल्याला माहित आहे, हे जर घेतलेला असतो, हे काय असतो रे, ऑब्जेक्ट असतो, आणि हा काय असतो, सब्जेक्ट असतो. याच्यानं सुरुवात असणार आहे वाक्याची, बीच्या नंतरचं जे आहे ते सब्जेक्ट आहे, स्विच ऑफ द लाईट, मग हा काय, हे काय असणार आहे रे, हे सब्जेक्ट असणार आहे वाक्यातलं, आणि हे वर्ब असणार आहे, सॉरी काय ऑब्जेक्ट असणार आहे. सब्जेक्ट काय, सब्जेक्ट कोणता, हा क्रियापदानं सुरुवात झालेली आहे. स्विच ऑफ हे काय, हे क्रियापद आहे, वर्ब आहे. ओके, स्विच ऑफ द लाईट, मग स्विच ऑफ द लाईट हे काय, ऍक्टिव्ह आहे, दॅट्स इट. शी इज द डलेस्ट गर्ल इन द क्लास, आता काय रे, द प्लस EST आहे, द प्लस EST आहे, मग काय येईल रे बाबा, काय विचारलंय इथं, पॉझिटिव्ह डिग्री विचारले, मग पॉझिटिव्ह डिग्री मध्ये काय येईल रे, नो अदर का व्हेरी फ्यू, नो अदर येईल का व्हेरी फ्यू येईल, सांगा रे, नो अदर येईल का व्हेरी फ्यू, कशाला विचारलंय आपण, पॉझिटिव्ह, नो अदर येईल बघा, व्हेरी फ्यू. आता जर वन ऑफ द असला असतं तर काय, व्हेरी फ्यू आला असतं, व्हेरी फ्यू प्लस ॲज. ओके, इथं काय येईल, नो अदर आणि ॲज. आणि जर समजा इथं करे हे कधी आलं, द प्लस EST असलं तर सुपरलेटिव्ह मध्ये, बरोबर. आणि सुपरलेटिव्ह मध्ये जर वन ऑफ द प्लस EST आलं तर काय येईल रे, इथं व्हेरी फ्यू आला असतं, बरोबर. व्हेरी फ्यू नंतर काय असतो रे, प्लुरल्स असतो. असो, मग काय येईल, आता इथं माहित आहे व्हेरी फ्यू येणार का रे, नाही, कारण द प्लस EST आहे, व्हेरी फ्यू येणारच नाही. आणि वाक्याची सुरुवात काय पाहिजे, नो अदर न पाहिजे, हे येईल का, नाही, हे येईल का, नाही, मग काय येईल, नो अदर गर्ल, बघा
नो अदर गर्ल इन द क्लास इज ॲज आले का इथं, ॲज डल ॲज शी. कंपॅरेटिव्ह पहिला फॉर्म असतो. ओके, आला का बरोबर. सेंटेन्स हे बरोबर आहे. कधीच आहे बघा, कंबाईन बी सप्टेंबर 2022. काही नाही रे, फक्त नॉर्मल फॉर्म्युला. मी काय तुम्हाला अर्थ सांगितला का रे? काहीच नाही, काहीही नाही. का तर इथं द प्लस EST असलं, सुपरलेटिव्ह मध्ये द प्लस EST असलं तर काय रे, तुम्हाला पॉझिटिव्ह मध्ये काय ते नो अदर न सुरुवात होते, आणि वन ऑफ द असेल तर व्हेरी फ्यू न सुरुवात होते. मी सरळ नो अदर बघितलं, उत्तर डायरेक्ट ठोकून दिलं. बरोबर ना, एवढं सोपं आहे. मग हे कोणासाठी सांगतोय मी? तुम्ही म्हणसाल सर मला खूप चांगलं इंग्लिश येते, मी त्याच्या अर्थानुसार सर्च काढू शकतो. हे तुम्हाला सांगत नाही बाबा, ज्यांचं खरंच ज्यांना इंग्लिश चांगलं जमत नाही त्यांच्यासाठी हे गोष्टी सगळं बोलतोय. ओके, बघा, चूज द कॉम्प्लेक्स सेंटेन्स अमॉंग द फॉलोइंग एक्झाम्पल्स. बघा आता विचारलंय काय, कॉम्प्लेक्स सेंटेन्स विचारले. कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय रे, संयुक्त वाक्य. आपलं जे संयुक्त वाक्य असते मराठीमध्ये तसं, अँड व न जोडला असेल तर, बरोबर ना, तेच व अँड तेच. बघा आता, इट इज अ पीटी दॅट. आता हे काय रे, हे मेन वाक्य आहे, हे सबऑर्डिनेट सेंटेन्स उपवाक्य आहे. आणि काय रे, दोन्हीही मेन वाक्य असतील तर त्याला कंपाऊंड सेंटेन्स म्हणतो आपण. आणि जर समजा एक मुख्य वाक्य आणि एकापेक्षा अनेक गौण वाक्य असतील, म्हणजे एकच मुख्य वाक्य असते, गौण वाक्य, जसं आपण मिश्र वाक्य म्हणतो, तसं हे मिश्र वाक्य आहे मराठीतलं. ओके, दॅटनं सुरू झालेलं आहे, म्हणजे दॅट वी शुड हॅव टू अंडरगो धिस डिस्करेज. म्हणजे याचा अर्थ काय, दॅट मला काय अर्थ समजायची गरजच नाही, दॅटनं सुरुवात झालं हे सगळं काय रे इथपर्यंत. आणि हे काय आहे, हे मेन आहे. हे काय रे, सबऑर्डिनेट आहे. मग हे काय झालं, सबऑर्डिनेट कंजक्शन आहे. म्हणजे याचा अर्थ काय, हे कंपाऊंड सेंटेन्स, सॉरी कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. आवर हॅव्हिंग टू अंडरगो धिस डिस्करेज इज पीटी. मग आता हे काय रे, हे सिंपल सेंटेन्स आहे. इथं काय आहे का बाबा, कुठलं कंजक्शन वापरले ते नाहीच ना. मग कोणतं येईल, फक्त ये कॉम्प्लेक्स सेंटेन्स, संपलं. कधी विचारलं, राज्यसभा मेन्स मे 2022 ला विचारले. मग काय अवघड आहे याच्यात, काहीच अवघड नाही ना. मला काय अर्थ कळायची गरज नाही, काही नाही. इथं जर अँड न जोडला असतं तर मी म्हणलं असं कंपाऊंड आहे, बरोबर ना. इतकं सोपं आहे मित्रांनो, काय असं अवघड काहीच नाही. उगाच अर्थ काय रे याचं, चला सांगा बरं हे असा असा अर्थ आहे, काय गरज आहे. मराठीत अर्थ सांगून इंग्लिशमध्ये अर्थ कसं काय येईल ते पोरांना, येणारच नाही. अर्थ कळायची काय गरज आहे बोंबलायची. दिस इज द प्लेस वेअर द मर्डर वॉज कमिटेड. मग आता हे काय बघा विचारलंय काय, द क्लॉज अंडरलाईन. आता क्लॉज काय विचारलंय, अंडरलाईन द सेंटेन्स अबव इज अँड. सर अंडरलाईन कुठे आहे, हे इथून असेल सर अंडरलाईन, बरोबर बरोबर आहे ना. नॉर्मल मला पण कळते रे, थोडंफार येते मला, असो. बघा काय इथूनच असणार आहे, कारण जे क्लॉज असतात ते करे सबऑर्डिनेट वाक्य असते, उपवाक्य असते, ते म्हणजे क्लॉज आहे, बरोबर ना. आणि मग हे कोणतं आहे, दिस इज द प्लेस, मेन वाक्य आहे. मग पोरो हो, हे वाक्य कोणतं आहे रे, द प्लेस, याला क्वालिफाय करते व्हेअर. आणि प्लेस आले व्हेअर आलं, खरे प्लेस म्हणजे काय, व्हेअर म्हणजे कोठे, ठिकाण. ठिकाण दाखवणार व्हेअर आलं, आणि रिझन दाखवणार व्हाय आलं सोबत. रिझन इथं जर रिझन दाखवणार आहे, रिझन दाखवणार वाक्य रे, रिझन आहे समजा, कारण आहे, आणि सोबत काय व्हाय आलं तर काय असणार आहे, याला क्वालिफाय करतंय. म्हणजे काय, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. द बॉय, समोर जर काय आलं, काय समजा समजा असं आलं तुम्हाला, द बॉय हु इज द टॉलेस्ट असा आला तर काय रे, या द बॉयला काय करते, क्वालिफाय करते हु. म्हणजे याचा अर्थ काय झालं, हे ऍडजेक्टिव्ह क्लॉज झाला. म्हणजे ऍडजेक्टिव्ह क्लॉज काय रे, मग इथं काय, द प्लेस वेअर म्हणजे काय, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. मग कोणता क्लॉज येईल, नाउन क्लॉज येईल काय, ऍडजेक्टिव्ह क्लॉज येईल रे, सरळ सरळ. प्रिपरेशन क्लॉज नसतोच, मग काय येईल, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, फक्त सी. हा आता इथं बघा, द बॉय हु इज वेअरिंग अ ग्रीन शर्ट इज माय स्टुडंट. आलं की नाही आता. बघा हे द बॉय आहे, या पोराला काय म्हणते, द बॉय हु,
पोराबद्दल आले की नाही रे. द सोबत काय हू वेअर काही आलं बघा इथं. द बॉय हू म्हणजे पोराबद्दल सांगायला नाही वाक्य. हु इज वेअरिंग द शर्ट. मला अर्थ सांगायची गरज नाही. द सोबत नाऊन आला आणि सोबत हु वॉज वेअर आला ऍडजेक्टिव्ह क्लॉज असतो. बघा इथं आले की नाही. इथं द का रे द आलं आणि सोबत काय नाऊन आलाय. प्लेस हे नाऊन आहे आणि सोबत वेअर आलाय. वेअर यो वॉज यो सॉरी वेअर यो काय यो सॉरी वेअर यो व्हाय यो हु यो हुज यो हे काय रे ऍडजेक्टिव्ह क्लॉज. कारण तो त्याला क्वालिफाय करत असतो. मग इथं काय द प्लस नाऊन आणि क्वालिफाय करते. आणि कोणतं नाऊन आलं पाहिजे बघा त्याच्यासोबतच सिमिलर आलं पाहिजे. द प्लेस. प्लेस म्हणजे काय रे ठीक आहे. प्लेसला प्रश्न विचारण्यासाठी कसं काय विचारता वेअर न. रिझन त्याला प्रश्न कशानं विचारता व्हाय न. तसं सेम द बॉय कशानं प्रश्न विचारता हू कोण. आले की नाही बघा. मग आता अर्थ कळायची गरज नाही. मग काय रे ऍडजेक्टिव्ह क्लॉज. काय येईल ऍडजेक्टिव्ह क्लॉज 100% शुअर. आणि द प्लस असं नाऊन आलं समोर हू 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 आलं व्हाय आलं काय आलं दॅट आलं काय आलं तर काय असते ऍडजेक्टिव्ह क्लॉज. सोडून बघ चुकलं तर माझ्याजवळ खरंच सांगतो. अर्थ सांगितलाय काय अर्थ बघ कळाला का तुला. काय गरज आहे का काही गरज नाही. मी म्हणत नाही तर 50 पैकी 50 येतील पण 30-35 पर्यंत आपण अशा प्रकारे पोहोचू शकतो. ही कॉन्फिडन्स आहे माझा. पण ते तर शिक्षकाची कला असते ना. मग मातीच्या घड्याला घडवलं पाहिजे बरोबर आहे. मातीला घडवलं पाहिजे घडा आणि घडा घेऊन कोणी पाणी भरण बरोबर ना. चला बघा आयडेंटिफाय द करेक्ट कंडिशनल सेंटेन्स इन द फॉलोइंग. कंबाईन गट क मेन्स ऑगस्ट 2022 ला प्रश्न आलाय. काही नाही बघा तुम्हाला हे तर नॉर्मल वाक्य आहे. कंडिशनल मध्ये काय रे 4-5च कंडिशन आहेत. सिंपल प्रेझेंट सिंपल काय रे सिंपल प्रेझेंट सोबत सिंपल फ्युचर येते. सिंपल पास्ट पास्ट परफेक्ट असं काय कॉम्बिनेशन असते त्यांचं. मी शेवटी याचा चार्ट पण दिलाय बघा. त्याचा काय त्याचा चार्ट पण दिलेला आहे कंडिशनलचा. कंडिशनलचा चार्ट दिलेला आहे शेवटी. कशासोबत काय असते. ई प्लस सिंपल प्रेझेंट असेल तर सिंपल प्रेझेंटच असते किंवा सिंपल प्रेझेंट सोबत सिंपल फ्युचर येतो. पण इफ सोबत कधीच शाल आणि विल येत नाही. कारण तेच काय कंडिशनल. अजून काय रे विल आणि शाल ना अजून कंडिशन कशाला दाखवतो मरायला. इफ प्लस सिंपल प्रेझेंट प्लस विल वगैरे येऊ शकते. सिंपल पास्ट सोबत वुड कुड शुड प्लस वर्बचं मूळ रूप आणि ई प्लस पास्ट परफेक्ट आला तर वुड कुड शुड प्लस हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल असे येते. ओके. आणि लिस्टच्या वाक्यामध्ये कधीही काय रे शुड येतेच नॉट कधीच येत नाही लिस्टच्या वाक्यात. मग आता इथं काय दिलंय बघा. इफ शी वर्क्स हार्ड काय रे शी वर्क्स म्हणजे सिंपल प्रेझेंट आहे. आणि इथं आता इथं काय सिंपल प्रेझेंट सिंपल फ्युचर आहे. एक्झॅक्ट बरोबर आहे. 100% शुअर आहे वाक्य. काय रे इफच्या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट असेल तर समोरच्या वाक्यामध्ये काय असतो रे काय असते सिंपल. बघा इफ सोबत कधीच कधीच विल किंवा शाल येत नाही. सिंपल प्रेझेंट वगैरे येत नाहीत. ओके येतच नाही. तर मग इफ प्लस करे इफच्या वाक्यामध्ये जर समजा करे मी काय सांगतो बघा. इफच्या वाक्यामध्ये इफ सोबत जर सिंपल प्रेझेंट असेल तर समोरच्या वाक्यामध्ये काय असते सिंपल प्रेझेंट असते किंवा सिंपल फ्युचर असते. या दृष्टिकोनातून पहिले ए वाक्य बरोबर आहे. आपला विचारले काय आयडेंटिफाय द करेक्ट करेक्ट विचारले. मग करेक्ट ये तर करेक्ट आहे. याच्यात ये आहे का नाही. मग याच्यात ये आहे याच्यात पण ये आहे. बरं थांबू आपण. बघा आता इफ ही विल का रे इफ ही विल मी सांगितलं इफ सोबत कधी विल येते का रे कधीच येत नाही. कधीच येतो नाही. एवढं कंडिशन जरी कळाली तरी हे चुकीचं आहे. 4च कंडिशन आहेत इफ कंडिशनल. आणि आता 3-3, 4-4 प्रश्न इफ वर विचारतात इफ कंडिशनलवर. त्याची काय रे कंडिशन पण विचार कोणती काय दाखवते सिच्युएशन प्रोबॅबल दाखवते काय दाखवते ते पण तुम्हाला बघा. कोणकोणते जनरल ट्रूथ दाखवते सायंटिफिक फॅक्ट दाखवते प्रोबॅबल कंडिशन दाखवते लाईकली कंडिशन दाखवते इम्प्रोबेबल कंडिशन दाखवते अनलाईकली किंवा अनरियल कंडिशन दाखवते इमॅजिनरी कंडिशन दाखवते काय दाखवते. ओके म्हणजे यूज काय होते किंवा पॅटर्न काय. पॅटर्न आणि यूज दोन कळाले संपलं. मी त्याचं एक बॉक्सच दिलाय बघा ते कळाले संपलं. मग हे येत नाही बी येत नाही. अरे बी करेक्ट नाही. उरलं काय ए सी डी किंवा ए आणि सी. आता बघा ए सी डी इफ यू आता सिंपल पास्ट आहे.
द गर्ल वुड माइंड. बघा सिंपल पास्ट सोबत काय येते रे, सिंपल पास्ट सोबत सब्जेक्ट प्लस वुड येते प्लस वरचं मूळ रूप, म्हणजे बरोबर आहे. इफ यू वुड ट्राय, इथं मात्र कधी येत नाही. इफ यू वुड ट्राय हार्ड ही वुड गेट, कसं येईल रे असं, शक्यच नाही. म्हणजे डी चुकीचं आहे, मग डी चुकीचं आहे म्हणजे हे येणार नाही. मग काय राहिलं तुमचं हे, कळलं का? ए बी सी बरोबर आहे, सॉरी बी नाही, बी चुकीचं आहे, म्हणजे ए आणि सी बरोबर आहे, संपलं. ए आणि सी तुमचं उत्तर येईल. हां, अनुष्का इज अ ॲम्बिडेक्ट्रस विच मीन्स, म्हणजे राजस्व मुख्य 19चा प्रश्न आहे. म्हणजे ॲम्बी म्हणजे काय रे, दोन. ॲम्बी म्हणजे दोन, डेक्ट्रस म्हणजे स्किलफुल. ॲम्बी म्हणजे काय रे, दोन, म्हणजे कोणतीही गोष्ट दोन. ॲम्बी म्हणजे दोन, ॲम्बी काही बी कशाला वापरा, ॲम्बी म्हणजे दोन. मग बोथ पाहिजे कुठंतरी, टू आलं इथं पण. एबल टू थिंक टू वेज सायमल्टेनियसली. एबल टू यूज म्हणजे काय, ॲम्बी डेक्स्ट्रस म्हणलंय, म्हणजे याचा अर्थ काय रे, हँड्स पाहिजे इक्वली वेल. ओके, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट वर्ड. आता हे का सांगतोय, ॲम्बिडेक्स्ट्रस पण याच्या अगोदर 2-3 वेळेस प्रश्न आलाय, बरोबर. म्हणजे हे जे आहे, ओके, पुन्हा याच्यावरही 3-4 वेळेस प्रश्न आलाय, ऑप्टिमिस्टवर, ओके, किंवा मग सिलिंगवर वगैरे, ओके, हे पण आलाय. म्हणजे हे का सांगतोय टॅक्स असिस्टंट, सिलिंग कोणतं येईल, येस वाला येईल का सी वाला येईल, सी वाला येईल. नॉर्मल गोष्ट आहे, कशाचा आहे, घराचा आहे, लिकिंग. हा रिपीटेड आहे. मग असिस्टंट 17 याच्या अगोदर 3-4 वेळेस येऊन गेलेला आहे, का रे वर्ड ऑफ कन्फ्यूज आहे. मग हा देखील बघा, का रे 2022 पण याच्या अगोदर आलेला आहे, ऑप्टिमिस्ट. वन हू लुक्स ॲट द ब्रायटर साइड ऑफ थिंग्स म्हणजे काय रे, ऑप्टिमिस्ट, आशावादी. बघा हे काय रे, कंबाईन मीन्स ऑगस्ट 2022 याच्या अगोदर आलं नाही का, आलाय. मला हे का सांगायचं आहे तुम्हाला, की बाबा हे क्वेश्चन जे आहेत PYQ मॅक्सिमम रिपीटेड आहेत व्होकॅब्युलरीचे, म्हणून व्यवस्थित करा, याच्या बाहेर जाण्याची गरज नाही. ग्रामर देखील तुम्हाला काय अडलं तर मला बिंदास्त विचारा. ओके, तर हे कळालं का तुम्हाला. जर तुम्ही या पद्धतीनं जर गेलात मराठी इंग्लिशला, निश्चिंत मार्क वाढतील याची शाश्वती मी देतो. कोणालाही काही अडचण आली तर बिंदास्त संपर्क करा माझ्याशी. ओके, बघा त्यानंतर जे काय पेपर 2 मध्ये मी सांगितलं, पेपर 2 मध्ये तुम्हाला लिहून, तरी पण हा सिलेबस दररोज जवळ ठेवा. माहिती अधिकार अधिनियम जे तुम्हाला सोपे सोपे वाटतात ते पहिले करून घ्या. माहिती अधिकार अधिनियम असेल किंवा मग काय रे महाराष्ट्र लोकसेवा अकादमी, माझं एक बुक आहे बघा छोटं, ते पहिलं कव्हर करून घ्या. एकदा दोनदा वाचला तरी त्याच्यावर एक प्रश्न जाणार नाही, पण याच्यासोबतही काय करायचं रे, सोबत PYQ बघून घ्या आतापर्यंत. ओके, आता सामान्य बुद्धिमापन आकलन का रे, हे देखील काय करायचं, याला प्रॅक्टिस महत्वाची आहे. रोज 1 तास इथं द्यायचंच किंवा अर्धा तास, अल्टरनेट डेला 1 तास दिला तर करंटला 1 तास द्यायचं. चालू घडामोडी याला अल्टरनेट डेला 1 तास रोज द्यायचं. ओके, याला 1 दिवस, याला 1 दिवस, मग बाकीचं सगळं तुमचं जे काय जुनं वाचलेलं आहे तेच, हे आणि हे 1 तासामध्ये हे दोन्ही इन्क्लूड करा. ओके, चालू घडामोडी आणते, जुनं काय वाचलं ते, चालू घडामोडीला काय वाचायचं, 22चं एक इयरबुक आणि आताचे सप्टेंबर पर्यंत जे काय माहिती आहे, सप्टेंबर पर्यंत नाही केला तरी जमते, ऑगस्ट पर्यंत केला तरी जमते. ओके, आणि बघा माहिती अधिकार सांगितलंय, भारतीय संघ व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, विधिमंडळ इत्यादी जे काय, हे काय रे, केवळ आपल्या नोट्स वापरला तरी चालते. इथं मी काय सांगतोय, आता जे नवीन नोट्स येणार आहेत पॉलिटीचे याच्या सोबतच मी आणतोय. ओके, त्यामुळं याच्या बाहेर काही करण्याची गरज नाही, खरंच नाही. ज्यांनी नोट्स वापरले नाहीत आणि स्वतःचं कुठलं पुस्तक वापरलं असेल अंडरलाईन करून, तेच वापरा. मी म्हणत नाही तुम्हाला नवीन वगैरे विकत घ्या. ओके, तेच वापरा. इथं सोर्सेस कमी करा हे सांगतोय, कमी वेळेत झालं पाहिजे. त्यानंतर आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास जे तुम्ही प्रीला यूज केलेला आहे तेच टू बी कंटिन्यू करा. एक्स्ट्रा काही वाचू नका. कुठं, इतिहासाला देखील. भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल सेम. इथं मात्र फक्त एक थोडा बदल करा, करे भारतासाठी तुम्हाला स्टेट बोर्ड माहीतच पाहिजेत. ओके, प्लस महाराष्ट्राचा साठी काय करा रे, महाराष्ट्राचा भूगोल जो आहे तर तो महाराष्ट्राचा भूगोल एकतर सौदी सरांचा वापरा किंवा मग आपल्या नोट्स वापरा. ओके, दोन्हीपैकी कोणतंही एक करू शकता, त्याच्या बाहेर काही जाणार नाही याची शाश्वती मी देतो. ओके, सर्वे वगैरे सगळं यूज केलेलं आहे. म्हणून इथं मटेरियल कमी करण्यासाठी तुम्हाला मुद्दाम सांगतो मी. ओके, एन्व्हायरमेंटसाठी 11th प्लस 12th स्टेट बोर्ड वापरा. आणि सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान बघा, भौतिकशास्त्र दिलंय, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र जे आहे तर हे सगळ्यांनाच माहिती आहे. आपला आतापर्यंत आपण जे प्रीला यूज केले तेच यूज करा. ओके, स्टेट बोर्ड 5वी ते 12वी, 5वी ते 10वी काही टॉपिक जे आहेत सगळं वाचा. आणि 11वी 12वीचे काही बेसिक टॉपिक आहेत, जसं की तुम्हाला सांगितलंय
लाईट, इलेक्ट्रिसिटी, साऊंड वगैरे जे महत्त्वाचे टॉपिक त्यावरच विचारले येणारे प्रश्न. मी याच्या अगोदर तेच टॉपिक सांगितले आणि आयोगात पण प्रश्न त्याच टॉपिकवर विचारलेले आहेत. तेच व्यवस्थित करा. आणि दूरसंवेदन वगैरे काय जे आहे ओके, हे मात्र राज्यसभेत साहित्य आणून सोडलेलं आहे. ते राज्यसभेचे प्रश्न बघून घ्या आणि सुमन सोळंके सरांचे वगैरे बघू शकता तुम्ही. ओके, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान PYQ, केवळ PYQ, बाकी काही करू नका. एकाच दुसरा प्रश्न असणार आहे याच्यावर. ओके, आणि अर्थव्यवस्था हा खूप मोठा पॉईंट दिला, त्याच्यावर किती प्रश्न विचारतील सांगता येत नाही. बराच सिलेबस आहे यामध्ये. ओके, हे सगळं जे काय आहे या नोट्समध्ये, आपल्या येणाऱ्या नोट्समध्ये सगळं मी कव्हर करतोय. ओके, जे न्यू नोट्स आहेत त्यामध्ये सगळं हे कव्हर होतंय. तरी पण आता तुम्हाला वाचत असाल तर तुम्ही कोळंबे सर किंवा देसले सरांचं हे काय रेफर करू शकता. कोळंबे सर किंवा काय रे देसले सर, या दोघांपैकी कुठलंही एक यूज करू शकता. ओके, यासाठी मटेरियल, बाकी काही नाही. आणि याच्यासाठीही काय रे, हा सरळ सरळ राज्यसेवा मेन्सचा सिलेबस पेपर 4 मधला ॲज इट इज आणून इथं सोडलेला आहे. ओके, म्हणून ह्याला फॉलो करताना राज्यसेवेचे क्वेश्चन जे आहेत जे आपल्या 21,000 मध्ये दिलेले आहे, मी तर सरळ म्हणतोय PYQ मात्र पहिलं बघा. PYQ बघल्याशिवाय करू नका. ओके, तरच मार्क येतात या ठिकाणी, नंतर अन्यथा मार्क येत नाहीत. PYQ व्यवस्थित करा या ठिकाणी. काय PYQ बघा प्रत्येक टॉपिकला. समजा तुम्हाला सार्वजनिक वित्त बघायचं आहे तर सार्वजनिक वित्तावर आजपर्यंत आलेले पहिले प्रश्न बघा आणि त्यानंतर मग तो टॉपिक वाचून घ्या. ओके, कुठूनही वाचा, ते तुमच्या मनावर आहे. नोट्समधून वाचायचं नोट्समधून वाचा किंवा मग कशातून वाचायचं त्यातून वाचू शकता. ओके, इथे पब्लिक फायनान्स दिले बघा. का रे, ही काय भारतीय अर्थ, का रे मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स जे आहे ते सगळं तुम्हाला काय सांगतो तिथला सिलेबस आणून इथं सोडलेला आहे. त्यानुसार तुम्हाला करावं लागणार आहे. ओके, हा सिलेबस जास्त सिलेबस मात्र इकॉनॉमिक्स आहे. माहिती नाही की इकॉनॉमिक्सचे किती प्रश्न विचारतील, 20 विचारतील, 22 विचारतील, 15 विचारतील, काय विचारतील, पण हा सिलेबस मात्र थोडासा मोठा आहे. ओके, त्यानुसार मात्र तुम्हाला करावं लागणार आहे. प्रीला मात्र हा तुमचा काय रे, हा पॉईंट नाही तुमचा. ओके, प्रीला, आणि हा पण स्पेशली मेन्शन केलेला नाही. आणि काय रे, सहकार नाही, हा नाही तुम्हाला. ओके, बऱ्यापैकी जो पॉईंट 2 आहे हा तुमचा नाहीच. ओके, काय प्रीला, पण तुम्हाला मेन्सला मात्र इथं करावं लागणार आहे. ओके, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी जो काय रे ज्यांनी मेन्सला सप्टेंबरला आहेत त्यांनी माझ्या मते अजून पुन्हा एकदा सांगतो की पेपर 1 जो आहे मराठी इंग्लिश आणि पेपर 2 जो आहे, तर पेपर 2 ला मी जास्त वेळ पण दिला नाही. आता तुम्हाला बघितलं असेल तर मराठी आणि इंग्रजी जे आहे याला जास्तीत जास्त वेळ द्या मित्रांनो. इथं जास्तीत जास्त काय याच्यावर भर द्या, PYQ वगैरे. ओके, ते सोडवण्यावर भर द्या. आणि इंग्रजी वगैरे जे काय व्याकरण वगैरे नोट्सच्या माध्यमातून कव्हर करा आणि जास्तीत जास्त वेळ PYQ वर द्या असं मी तुम्हाला सांगतो. आणि पेपर 1 ला 75+ क्वेश्चन्स आणणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला पेपर 1 ला मॅक्झिमम दिवसातला 7 ते 8 तास डेली देणं गरजेचं आहे. इथं जर तुम्हाला 75+ आले तरच तुमचा रिझल्ट येऊ शकतो. आणि GS मध्ये केवळ आणि केवळ पुनश्च सांगतोय, जे तुम्ही पूर्वी वापरलंय ते वापरा किंवा मग काय रे नोट्स वापरा. इथं जेवढं मिनिमम मटेरियल ठेवाल तेवढा तुमचा फायदा आहे. ओके, कारण इथं जास्त वेळ पण देऊ नका. मॅक्झिमम तुमचा इथं 7 ते 8 तास दिलात तर तुम्ही इथं काय रे 3 ते 4 तास काय इथं वेळ देऊ शकता. 3 ते 4 तासाच्या वेळामध्ये आपला काय कव्हर होऊ शकते, मग जे काही नोट्स काढलेले असतील किंवा नोट्स आपल्या नोट्स आहेत त्या तुम्ही वाचून घ्या आणि त्या थ्रू डायरेक्ट काय जास्तीत जास्त 21,000 जो काय आता काय प्रश्नसंच आहे तो तुम्हाला सोडवू शकता. ओके, इथं मात्र मराठी आणि इंग्रजी लक्षात ठेवा, मराठीला आणि इंग्रजीला मॅक्झिमम PYQ सोडवा. ओके, ज्यांना अजिबात काही माहिती नाही किंवा बरेच दिवस झाले वाचून झाला असेल त्यांनी मात्र सेट बी बघू शकता. मात्र सेट बी एकदा दोनदा बघून झालं की मात्र मॅक्झिमम खरे कोर क्वेश्चन असणारं बुक तुम्ही सोडवू शकता. ओके, कारण कुठेही पाठीमागं देऊ एक्सप्लेनेशन किंवा समोर देऊ कुठेही देऊ तर आपलं कार्य मराठी असेल कुठलाही विषय असेल किंवा इंग्लिश असेल. ओके, तर फक्त लँग्वेजला म्हणतो तर एक्सप्लेनेशनमुळे आपलं काय होतं रे तिथे लक्ष डायव्हर्ट होते, म्हणून ते लक्ष जाऊ देऊ नका असं मला म्हणायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला बघा मित्रांनो मी काय जे काय तुमचं मराठी आणि इंग्रजी आहे त्या तुम्हाला प्रश्नाथ्रो पण सगळ्या गोष्टी सांगितल्यात. तर कोणाला जर खरंच अडचण असेल तर निश्चिंत मला विचारू शकता आणि तुमची काही मागणी असेल तर निश्चिंत मला सांगू शकता की सर आमचे काही हे टॉपिक्स तुम्ही घ्या. ओके, किंवा बाबा इफ कंडिशनल वगैरे घ्या. निश्चित मी एखाद्या दुसरा टॉपिक वाटला तर निश्चित तुमच्या समोर येईल. इंग्लिशला असेल किंवा मराठीला असेल, मराठीला वाटलं सर मला तुम्ही घ्या. जसं आपण प्रीच्या अगोदर बघा पब्लिक फायनान्स आणि टॅक्सेशन जसं घेतलेलं आहे तसं आपण इथं पण मराठीला वगैरे ज्यांना वाटतं किंवा सर संकर प्रयोगच घ्या
पण तेवढंच आपण जे काय तुम्हाला हार्ड वाटतंय तर मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी तुम्ही जर मागणी केलात तर निश्चिंत मी तुमच्यापर्यंत पोहोचेल याची शाश्वत देतो आणि मी सांगितल्याप्रमाणे निश्चिंत अभ्यास कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि जास्तीत जास्त हा सेट ए घ्या जास्तीत जास्त सोडवण्यासाठी प्रश्न जी जुने विद्यार्थी आहेत वगैरे आणि ज्यांना अजिबात काही माहिती नाही त्यांनी मात्र हा कार्य हे मात्र बघा याला हे वाचल्यानंतर याच्यामध्ये इतकं स्पष्टीकरण दिलं आहे खरंच सांगतोय तुम्हाला की सेट बी जे आहे आणि त्यात इलिमिनेशन टेक्निक पण दिलं आहे तुमचं माइंड मात्र मॅक्सिमम डेव्हलप होईल यामध्ये ओके आणि माइंड डेव्हलप झाल्यानंतर मात्र स्वतः उपयोजन मात्र या पुस्तकाच्या माध्यमातून कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि जे काय तुम्हाला हे मी सांगितलेलं आहे कंबाईन गट ब आणि गट क मिळालेली संधी सोडू नका आणि कार्य ज्या सोबत सरळ सेवा करायचं असतील तर हे पहिलं मराठी इंग्लिश हे सोबत जीएस आणि जे काय तर हेच करत राहा फक्त फॉर्म भरा आणि परीक्षेला जा मात्र जे काय करताय ते सगळं काय फक्त केवळ आणि केवळ कार्य ज्यांचा स्कोर चांगला आहे त्यांनी केवळ कंबाईनचा मेन्सचा अभ्यास करावा मॅक्सिमम वेळ मराठी इंग्लिशला द्यावं असं मी प्रत्येकाला सांगेल टाइम लावून खरे दर 8 दिवसाला एक गोष्ट राहून गेली दर 8 दिवसाला पेपर 1 आणि पेपर 2 चा पेपर सोडवा जे काय मार्केटमध्ये ज्यांचे पेपर घेत असतील तर पेपर सोडवा पेपर सोडवला नसताल तर टाइम करे पुरत नाही परीक्षेमध्ये महत्वाचं आहे खूप महत्वाचं आहे कारण 2 पॅसेज पुन्हा एवढी प्रश्न 90% पोरं तर काय काहीच प्रॅक्टिस करत नाही तर आयोगाचाच पेपर प्रॅक्टिस म्हणून देतात मग अशी पोरांना पेपर कव्हर होत नाही ओके तर त्यांनीही काय पेपर 8 दिवसाला 10 दिवसाला एक पेपर सोडण्याचा प्रयत्न करा जर आता पेपर नसतील मार्केटमध्ये सरळ सरळ राज्यसेवेचा पेपर घ्यायचा का रे कारण प्रश्न 50 मराठी असतात 50 इंग्लिश असतात सेमच आहे ना पॅटर्न ओके म्हणून डायरेक्ट इंग्लिश मराठीसाठी तुम्ही राज्यसेवेचा पेपर वापरू शकता राज्यसेवेचे जेवढेही पेपर झाले आहेत आतापर्यंतचे ते घ्यायचे आणि टाइम लावून सोडवायचं ओके टाइम मॅनेजमेंट होते का चुका आपण काय करतोय ते कळतील ओके तर अशा प्रकारे मित्रांनो करे तर तुमचं टाइम मॅनेजमेंट बी होणं गरजेचं आहे तर सध्या मुख्यला असणाऱ्या पोरांनी किंवा ज्यांना मुख्यला असं वाटतंय यांच्यासाठी मी या सगळ्या गोष्टी सांगितल्यात जर हे सांगितले फॉलो केलात तर निश्चिंत कितीही कमी जागा असो त्यात आता आणि एकतर खरं तर खूप मोठी संधी आहे ज्यांना जे क्लर्क म्हणून जे काय ज्यांचं जॉईन होत म्हणजे जे विद्यार्थी जॉईन होऊ इच्छितात ओके कारण 7000 जागा आहेत त्यांनी मन लावून अभ्यास करावं अशी मी अपेक्षा करतो प्रत्येकाकडून आणि जर माझं काही बोलण्यात चूक झाली असेल तर मी तुम्हाला सरळ कार्य माफी मागतो आणि हे जे काय तुमचा गट ब आणि गट क मेन्स आहे त्याला अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद मित्रांनो